आपल्याला स्क्रीन शेअरिंग दिसतंय का सर्वांना? हो, दिसतंय प्रभू, दिसतंय. ओके, थँक्यू. जेव्हा दिसत नाही कधी कधी काही टेक्निकल अडचणी म्हणजे होत नाही, पण आपण वेळोवेळी सांगत ना. हो हो. पण म्हणजे हे केलंय आपण, तरी पण थोडं अजून अधिक खुलासा म्हणून मी काय करतोय, हे याच्याविषयी थोडं सांगेन. या जे याचे प्रकार आहेत, रुची 2 प्रकार, त्यात थोडक्यात मी वर्णन सांगेन. तर एक बघितलं की जी रुची आहे ती तिचे 2 प्रकार आहेत. वस्तू वैशिष्ट्य अपेक्षणी आणि वस्तू वैशिष्ट्य अनपेक्षणी. इथं सुरुवातीला जेव्हा भूक नसते तेव्हा अन्न येतं, म्हणजे त्याला त्या वस्तूविषयी म्हणजे भूक जर असेल तर जे त्याला विचारावं लागत नाही, तो घेतोच. हं. आणि त्याला जर भूक नसेल तर तो विचारतो काय, काय नाही. थोडंसं टाळाटाळ किंवा एवढं काही त्याला इच्छा नाही त्याची. म्हणजे वस्तू वैशिष्ट्य अपेक्षेमध्ये काय होतंय, की त्या वस्तूविषयी जास्त त्याला म्हणजे विचारतो, की त्यामुळे त्याला वाटतं, की म्हणजे भगवंताचं नाम, रूप, गुण याच्याविषयी रुची आहे. पण विशेष करून त्याच्यामध्ये कीर्तनामध्ये सुस्वर म्हणा किंवा काय अलंकार, ध्वनी किंवा तिथलं ठिकाणाविषयीचं काय महत्त्व, शुद्धी आहे, अमुक या सगळ्या गोष्टींशी पण थोडं कनेक्शन आहे जास्त, त्या वस्तू वैशिष्ट्य अपेक्षणीमध्ये. हं. म्हणजे भक्तीमध्ये अजून तीव्र रस नाही त्या स्थितीला. रुचीचाच हा एक स्तर आहे. पण वस्तू वैशिष्ट्य अनपेक्षणीचा जो स्तर आहे, त्याच्यापेक्षा त्याच्यात जेवढा रस भेटतोय, त्याच्यापेक्षा तुलनेनं रस कमी आहे त्या भक्ताला, वस्तू वैशिष्ट्य अपेक्षणीच्या स्तरावरच्या साधकाला. आणि अर्थात तो साधक भक्त आहे अजून. रुचींद्र आसक्तीनं भाव स्तरावर गेला मग तो भाव स्तर आहे त्याचा. त्यामुळे या स्तरावर त्याला म्हणजे तो एवढं अजून हे नाही की त्याच्यामध्ये समजा त्याला आता तो असा प्रश्न नाही विचारणार. जर त्याला भक्तीची अंगाची तीव्र रुची असेल, तर तो निश्चितच काय करणार आहे, तो श्रवण कीर्तन करण्यामध्ये रंगून जाईल. तो ताल काय, सूर का काय, कोण कोण वक्ता आहे, कोण गातोय, त्याला त्याचं हे नाही राहणार. तो पूर्णपणे त्यात काय झालेलं आहे, रमून गेलेलं आहे. आणि वस्तू वैशिष्ट्य अनपेक्षणीमध्ये अपेक्षणीमध्ये हे सगळं आहे. आणि अनपेक्षणीमध्ये काय होतं, की काय अपेक्षा ठेवत नाही तो. श्रवण कीर्तन झालं, की मग त्याला तो त्यात रमतो आणि त्याला कुठलंच त्याच्यात लय, सूर, ताल किंवा याचा अर्थ तो बेसूर गातो असं नाही. त्याला बेसूर आवडतं असा त्याचा अर्थ नाहीये. पण त्या वस्तूचं वैशिष्ट्य न बघता त्या वस्तूचा काय भाव आहे ते बघतो, भाव बघतो. तर त्यामुळे ते फार महत्वाचं आहे, ते समजून घेणं. आणि त्यानंतर पुढचं आपण पाहिलं होतं 3 प्रकारच्या अभिलाषा. या रुचीच्या वेळेला काय होतं मग त्याला 3 प्रकारच्या अभिलाषा त्याच्यामध्ये उत्पन्न होतात. हां. विशेष करून श्रील जीव गोस्वामींनी अ, याच्याविषयी लिहिलेलं आहे. या 3 अभिलाषांविषयी. ते एक म्हणतात, की अनुकूल्याभिलाषा, प्राप्ताभिलाषा आणि सौर्यार्थाभिलाषा. याच्यामध्ये काय पहिलं स्तर आहे. काल सांगताना मी कसं हे म्हणजे संपून मला प्रश्न वगैरे घ्यायचे होते म्हणून मी थोडंसं एवढं लक्ष नाही दिलं. त्याबद्दल मी क्षमा प्रार्थी. आणि म्हणून परत थोडंसं घेतोय. तर श्रील जीव गोस्वामींच्या 3 अभिलाषा ज्या उत्पन्न होतात, कशा कुठल्या अभिलाषा बरं? श्रीकृष्णांमध्ये अभिलाषा किंवा तृष्णा. कारण भगवान श्रीकृष्णांमध्ये अनुकूल भावमयी तृष्णा जी आहे, जी तहान आहे, ती भक्तीचं जीवन आहे. आणि मग त्याला त्या भक्तामध्ये या सगळ्या 3 गोष्टी उद्भवतात. मग ते अनुकूल जसं भगवंताची सेवा करून त्यांना प्रसन्न करण्याची त्याच्यामध्ये अभिलाषा उत्पन्न होते. त्यांची सेवा करून. कसं मी सेवा करून प्रसन्न करेन? हं. भगवंत कसे प्रसन्न हे त्याच्या डोक्यात आहे. आणि ते होत असताना त्याला वाटते अ, त्याच्यामध्ये त्यांना कसं मी प्राप्त करेन ही अभिलाषा, ही रुचीचं स्तर आहे. भौतिक दृष्टीनं त्याला ईश्वर प्राप्तीची इच्छा होणं ते वेगळं झालं. तो एकदम भौतिक स्तर. पण रुचीच्या स्तरावरची ईश्वर इच्छा का बरं? त्यांची सेवा करण्यासाठी म्हणून. उद्देश आहे त्यांची सेवा करावी. आणि हे सौहार्दामध्ये काय होतं त्याला, की भगवंताविषयी म्हणजे एक जवळीक निर्माण होते त्याच्या हृदयामध्ये. जवळीकता किंवा भगवंताविषयी घनिष्ठता निर्माण झालेली आहे. त्यांच्या जवळीकीची तो अपेक्षा करतोय,
अतिशय निकट हे करण्याची सेवा करण्यासाठी त्याच्या हृदयामध्ये या सगळ्या अभिलाषा जागृत होतात त्या भक्तामध्ये. आणि रुचीच्या स्तरामध्ये हे रुचीचं स्तर चाललेलं आहे. रुचीच्या स्तरामध्ये सगळं बुद्धिपूर्वक चालतंय आणि आसक्तीच्या स्तरावर जेव्हा त्याला ते स्वाभाविक सगळं होऊ लागतंय. आता बुद्धीच्या स्तरावर तो सगळं असं करत होतो पण नंतर ते स्वाभाविक होत आहे. तर अशा तर आपण हे पाहिलं खालचं. आणि आपण हे पाहिलं यामुळेचा श्लोक आपण चर्चा केलीच. आणि आता पुढची वृष्टी आपण ही करतोय. आता याच्यामध्ये याचं वैशिष्ट्य बघ कसं आहे. हे 6वा षष्ट्यामृत वृष्टी आहे. 6वी वृष्टी सुरू झालेली आहे. आणि याच्यामध्ये हे दोन मुद्दे आपण लक्षात राहील का आपल्याला फार विशेष आहे समजून घेण्यासारखं. तसं ही माधुरी कादंबरी जो ग्रंथ आहे फार म्हणजे विशेष ग्रंथ आहे हा. याच्यामध्ये आपल्याला एकदा म्हणजे त्या भक्तीचं शास्त्र किंवा तत्व जसं उलगडलं जाईल तसं आपल्याला विशेष वाटू लागतं की अरे आपण हे शब्द तर ऐकलेले आहेत पण त्याचं विश्लेषण ऐकलं नसतं. आणि मी काल पण सांगितलं की काल मी लगेच आपला हे सेशन संपल्यानंतर आपले रसिक शिरोमणीवरून ना ती PDF पाठवलेलं आहे या माधुरी कादंबरीचं हिंदीमधलं. तर ज्यांना हवं असेल तर आपण त्यांची संपर्क करून घेऊ शकतो असं खुलासा केला. तर रुचीमध्ये काय होत आहे त्या भजनाविषयी रुची आहे पण आसक्ती म्हणजे ज्यांच्यासाठी भजन ज्यांचं भजन चाललंय त्यांच्याविषयी आसक्ती आहे. कळलं ना? तर त्यामुळं रुचीतनं आसक्ती जातो म्हणजे काय तो भजन कीर्तनामध्ये रमलाय सगळं झालं पण विशेष करून भजन भगवंताचा माहिती त्याला पण ती त्या रुची त्याला त्या भजनामध्ये रुची लागलेली आहे. पण ज्यांचं भजन चाललंय त्यांच्यात रुची नाहीये आहे पण आसक्तीमध्ये रुची प्रकट होईल त्याची विशेष करून आसक्ती स्तराला म्हणून भजनीय भजनीय म्हणजे ज्यांचं भजन होतं त्यांना आपण भजनीय म्हणतो. तर त्यामुळं त्या स्तरावर तो गेलेला आहे आता. म्हणून आता पुढचा टप्पा असणार आहे आसक्ती. आता बघा जेव्हा कीर्तन ऐकण्यात आणि गाण्यात रस वाढतो आणि भगवंताला विषय बनवतो लक्षात ना आपल्याला आधी कीर्तन ऐकण्यात रस आहे त्याच्यामध्ये पण आता वाढला आणि त्याचबरोबर त्याला भगवंत त्याचे विषय झाले. आधी काय विषय होता त्याचा कीर्तन आणि श्रवण कीर्तन हा विषय होता त्याचा. आता भगवंताचाच आहे पण तरी त्याला कीर्तन आणि त्याच्यामध्ये रस होता पण आता ते कीर्तन किंवा ते गाणं भगवान श्रीकृष्णांचं आहे. मोठ्या श्रीकृष्णांमध्ये तो आसक्त होतो तो त्यांचा विषय बनतो. आता कशामध्ये आसक्तीमध्ये. म्हणून तर परत तिथं स्पष्टीकरण केलेलं आहे रुची श्रवण कीर्तनामध्ये असते आणि आसक्ती सर्वात इष्टदेवामध्ये म्हणजे ज्यांचं श्रवण कीर्तन करतोय त्यांच्यामध्ये आसक्ती निर्माण होते त्याची. आणि आसक्ती पातळीवर काय होतं हृदय शुद्ध होतं आणि भगवान प्रकट होता तिथं. आणि मग रुची पातळी आता आपण जी स्लाइड पाहतोय किंवा आधी स्लाइडमध्ये पण आपण रुची आणि आसक्ती मधला फरक समजून घेतोय. रुची आणि आसक्ती तसा खूप फरक नाहीये पण तरी पण जो फरक आहे तो काय बरं बघा. रुची या पातळीवर साधक बुद्धिमानपणे आपले मन सांसारिक सुखांपासून दूर करतो आणि ते भगवंतांवर केंद्रित करतो बुद्धिमानपूर्वक. बुद्धी काय झाली त्याच्यात आध्यात्मिक बुद्धी झालेली आहे अजून स्वाभाविक होत नाही त्याचं. पण पुढं काय होतं आता आसक्तीमध्ये यामध्ये मन आपोआप भगवंतांशी जोडले जाते. काल तर आपण यामुनाचरणाचा श्लोक पाहायला आठवतंय का आपल्याला यदवधी मन मम चेता कृष्ण पदारविंदे नवनव रसधावनी संतुमा असेल म्हणजे की जेव्हापासून तुमच्यामध्ये माझं मन जडलं तेव्हापासून मला काय होतं म्हणे अनेक अनुभव येतात पण कधी कधी ते जुने विचार वाईट विचार येतात पण मी त्याच्यात तुंबतो. हे रुचीमध्ये होत आहे पण तो आसक्तीत पोहोचलाय आसक्ती स्तरामध्ये ते विचार पण येत नाहीत मग कारण मन गुंतलंय कुठं भगवंतामध्ये पूर्णपणे. त्यामुळे त्याला त्याचं काही अडथळा वाटत नाही. आता याच्यामध्ये आपण बघूया की ही लक्षणं आहेत वेगळी वेगळी आसक्तीची. हम्म. त्या आसक्तीच्या लक्षणामध्ये काय काय बघतोय आपण. हम्म. एक आहे इच्छित आता ते सगळं आध्यात्मिक दृष्टीने बरं का इच्छित वस्तू बनवण्यासाठी खूप उत्सुक आहे. आता इच्छित म्हणजे भौतिक वस्तू नाही हं. भगवंताशी संबंधित हं. की भगवंताला प्राप्त करण्यासाठी आहे
हं? किंवा भगवंतासमोर ज्या गोष्टी ज्या भक्तीला म्हणजे पूरक आहेत, भक्तीला वर्धन करणाऱ्या आहेत, त्यासाठी खूप उत्सुक आहे. आणि कधी एका शिकून राहू शकत नाही का बरं त्याला सारखी तळमळ लागलेली आहे कधी भेटतील भगवंत भगवंत असेल तर तळमळतोय एका ठिकाणी राहू शकत नाही आपण नुसतं फिरत आहे तर बघा त्याच्यामध्ये आसक्तीच असं समजू नका त्याला आपण आता फिरावं इकडे तिकडं म्हणजे काय सगळे समजतील याच्यामध्ये भगवंताविषयी आसक्ती तसं नाही तिसरं आहे वैष्णवांना पाहिल्यानंतर आपले जीवन पूर्ण झाल्यासारखे वाटते आपल्याला वाटत नाही वाटतं साधक पण विशेष करून या आसक्तीच्या स्तरावरती तो वैष्णवांना जेव्हा पाहतो त्याला वाटतं वैष्णव आलेले आहेत त्यांच्याकडनं आता मी कथा ऐकेन त्यांच्याकडनं मी जाणून घेईन अजून अधिक भगवंतामध्ये पूर्णपणे मी डुंबून जाईन अशी भावना त्याची निर्माण होते या आसक्तीच्या स्तरावर आणि दशम स्कंदातनं तसं आपल्याला सुरुवातीला एकदम दशम स्कंद वाचायला नको म्हटलेले टप्प्याटप्प्याने वाचून सांगितले अर्थात प्रभुपादांनी काय केलं आपल्याला कृपा करण्यासाठी दशम स्कंद सार म्हणून कृष्णा बुक दिलेलं आहे नाही कृष्णाचे वाचताना आपण सर्वजण त्यामुळे अजून आपल्याला जास्त माहित आहे पण विशेष करून 10वा स्कंद वाचण्याचं का वाटतं कारण 10व्या स्कंदामध्ये अधिक अधिक तो गुंतत जातो भगवान श्रीकृष्णांच्या त्या दिव्य त्याच्यामध्ये असल्यामुळं आणि अजून ही भाव स्तराची लक्षणं नाही ती हातापायांमध्ये रोमांच जाणवण पण थोडं हलकं कुठेतरी आता काय त्याला अं, थोडी जाणीव होते म्हणजे भावस्तर तर पुढे अजून पण त्याच्या आधी थोडंफार आता हरिण असतील म्हणा पक्षी आहेत प्राण्यांच्या कृती सुद्धा दिसले समजा प्राणी वगैरे तो काय बघतो की भगवंताचा अनुग्रह आणि निग्रह म्हणजे त्याचा अर्थ ही भगवंताचीच काय कृपा आहे माझ्यावरती हे सगळे भगवंताचीच आहेत असं तो भगवंता संबंधित बघतो सगळं काही आणि त्यातून तो भगवंताची आठवण होऊ लागतात ते सगळं बघून हं. जे काय दिसतं ते बघून त्याला काय होतं मग भगवंताची आठवण भगवंताचं स्मरण त्याला होतंय आणि कधी कधी जेवायला म्हणजे प्रसाद असलं तर प्रसाद तो घ्यायला विसरतो आंघोळ करायला विसरतो त्यात आपण नक्कल नाही करायची हं. बघा मी विसरलो बा आंघोळ करायचं म्हणजे बघा माझ्यात आळस तर असं नाही आपला तो आळस असतो तो हं. आणि जेवायला तर विसरत नाही आपण कधी प्रसाद घ्यायला हं. उलट त्याला असं वाटतं की अरे मला किती वेळ चाललाय माझं खाण्यामध्ये कशाला आंघोळ करा हे शरीराचं एवढं का काळजी त्याच्या पूर्ण मन त्यांचं रमून गेलेलं आहे आपण ते बघ किती फरक आहे की नाही आपण हे जर करू तर आपल्यामध्ये काय होणार ते तमोगुणाचे लक्षण दिसणार आंघोळ नाही केलं अस्वच्छ राहिलं जसं शिवजी आहेत स्मशानातलं भस्म लावतात अंगात आपण स्मशानात जाऊन की आंघोळ करायला लागते आपण पण ते शिवजी एवढं स्मशानात भस्म लावलेलं आहे त्या मुंड माळा गळ्यात घातलेल्या आहेत एवढं असलं तरी शिव म्हणजे सर्वांचं कल्याण करणार आणि एवढं असून सुद्धा ते विशुद्ध सतत राहतं पण आपण नक्कल नाही करू शकत आणि लोकांच्या नंतर ते वेळा दिसतोय दिसणारच आहे कारण त्याचं वागणं जसं जडभरतचं माहिती आहे आपलं जडभरत तर फार उच्च स्तरावर होते ते तर आंघोळ कधी करायचे कधी नाही काय दिलं ते खायचं काय त्यांचं भानच नसायचं सतत ते भगवत चिंतनामध्ये असायचे आणि मग त्यांना बघणाऱ्यांना काय वाटलं ते जे पालखी घेऊन चालले ते राजा रघुगणाची त्यांना काय वाटलं त्यातला जो प्रमुख होता पालखी ओढणारे त्याला भोई म्हणतात भोई त्या भोईने विचार केला की आता नदी समोर इक्षुमती नावाची नदी पुढे येणार होती आणि त्या नदीतून पालखी घेऊन जाणं एवढं काही सोपी गोष्ट नव्हती हं. जमिनीवर चालणं तर अवघड होतं हं. राजा आधीच वजनदार असतोच तसं राजा म्हटलं आणि त्यातनं त्याचं खरंच वजन जास्त तर अजूनच अवघड त्याला घेऊन जायचं आणि व्यवस्थित न्यायचं परत असं काही गडबड करून चालणार नाही जमिनीवर अवघड तर मग ते ह्याच्यात जाणं अवघडच आहे थोड्या वेळेपर्यंत ठीक आहे पालखी उचलली सगळे खुश होतात पालखी उचलायला पण सारखं एवढं तास चालायचं म्हणजे अवघड आहे मग तेव्हा ती इक्षुमती नदी पार करून जायचं पलीकडं आणि होतंय काय मग नाही नदीचं नाही सॉरी नदीचं वेगळा विषय ते जाताना अं, ती पालखी हालू लागली हं. पालखी हालू लागल्यावर काय झालं मग राजाने बघितलं विचारलं त्या बैलाने काय चाललंय बाबा एवढं का हलायला पालखी म्हटलं नाही म्हणे महाराज तो नवीन एक जण आलेला आहे आणि त्यामुळे तो थोडा त्याला माहित नाही तर तो आता आला मग त्याला हळूहळू माहित होईल हा ठीक आहे म्हणून परत हलू लागते पालखी आणि म्हणलं, काय चाललंय मग हे म्हणलं, हा थोडं व्यवस्थित हे करत नाही लगे राजा चिडून त्याला म्हणतात तू काय तू फार एकदम वयोर झालेला आहे फार तू कमकुवत अशक्त आहेस हे ते असं त्यामुळे तुला जमत नाही ना असं तर म्हण की तो काय त्यांना काहीच वाटत नाही जडभरत नाही पुन्हा पालखीत पुन्हा हलू लागते मग राजा म्हणतो, तुला माहिती आहे का मी राजा आहे तुला यमदंड देऊ शकतो तुला महाराजाचं काय बरंच बोलतो राजा मग तेव्हा जडभर खरं तर ते मुंग्यात तुडवल्या जाऊ नये म्हणून ती काळजी घेत असतात याचा अर्थ राजाला त्रास व्हावा हा उद्देश नाहीये राजाला काही त्रास नाहीये खरं पालखी आल्यामुळे काय त्रास होतो आपल्या लहान बाळाला पाहायला किती बरं वाटतं काय तर त्रास काही नाही पण त्यांना वाटतं की माझी काळजी घेत नाही असं त्याला वाटतं ते काय असं उचलून आपटत नसत त्याला काही
थोडं आलं तसं काय बिघडलं थोडं, पण ते राजाला सहन होत नाही. माझी काळजी घेत नाही तुम्ही म्हणून. आणि मग काय करतो राजा? उतरतो खाली. हा. आणि जडभर तर सगळं फक्त जानवं दिसत असतं आणि बाकी सगळं अंग धुळीनं माखलेलं आहे. त्यांच्या शरीराचं तेज लपलेलं असतं त्या धुळीमधून. हा. केस वगैरे विस्कटलेले असतात. आणि मग राजाला वाटतं की हा काय कसला माणूस, फाटका माणूस आहे, म्हणून ते राजा बोलू लागतो. मग तेव्हा हे बोलला ते जडभरत की तुम्ही म्हणताय तुम्ही हे करू शकता, ते करू शकता. मी तर लठ्ठ पण नाही, हडकुळा पण नाही, मी हे पण नाही, ते पण नाही. तुम्ही जर म्हणताय मला मारायचं म्हणता, तुम्ही मला मारू शकत नाही, कारण मी शरीर नाही, मी अंतर आत्मा आहे. हे बोलल्यावर मग राजाला कळते बाबा ही गडबड झालेली. हं. आपण सर्वसामान्य भिकाऱ्याप्रमाणे किंवा याच्या समजलं. खाली उतरून दंडवत केला, तुम्ही कोण आहे सांगा. तुम्ही कपिल भगवान आहे का दत्तात्रय का कोणी सांगा. मग हे सांग. आवाज गेला प्रभूजी तुमचा. हा आवाज गेलाय. हरी बोल. आवाज नाही हरे कृष्णा प्रभूजी दंडवत प्रणाम. हरे आवाज येत आहे का कृष्ण. स्वाती माता? हरे स्वाती माताजी आवाज कृष्ण. हरे कृष्ण. एक मिनिट हा. आला हरे कृष्णा. आता. आला होता. हरी बोल. हरे कृष्ण. हा कनेक्शन. हा हा हा. झालं एकच मिनिट हा, एक मिनिट झालं कनेक्शन, एकच मिनिट, एकच मिनिट. तो डिस्कनेक्ट झालं होतं मी, पण एक मिनिट पुन्हा एकदा थोडं. येस. सॉरी. ओके. ऐकू येत सर्वांना मी बोललेलं? येते? येस. येतोय. होय येत आहे प्रभू. ओके. ठीक आहे. हॅलो. मी परत स्क्रीन शेअर करतोय. हम्म. हम्म. ठीक आहे. त्यामुळे पाहिलं ही आसक्तीची लक्षणं पाहिली आपण. आणि पुढे म्हणलं अशा खऱ्या भक्ताला फक्त भगवंताचे भक्तच ओळखू शकतात. त्यामुळे कोणी रडू लागलं तर असं आता काय त्याचं पण अश्रू वगैरे हे झालं तरी भौतिकवादी लोकांमध्ये पण कधी कधी अश्रू दिसून येतात. जेव्हा ते पाहतात एकदम मंदिरात जातात किंवा त्यांना वाटतं की एकदम रडू लागतात ते. आपल्याला वाटतं खरंच फार उच्च स्तरावर ते फार रडतं. पण नाही, कधी कधी त्या भौतिक दृष्टीने पण ते होऊ शकतं असं, पण ते हे आध्यात्मिक दृष्टीचे लक्षण आहे. हा मी ते सांगत होतो की जसं भावभक्ती आणि प्रेमभक्ती फार उच्च स्तराचे विषय आहेत हे. आणि माधुरी कादंबरीमध्ये खूप विस्ताराने दिलेलं आहे सगळं. भावभक्तीविषयी किंवा प्रेमभक्ती तर अगदी खूप विस्ताराने दिलेलं आहे. आणि मी तेवढं डिटेलमध्ये स्लाइड सुद्धा बनवताना मी तेवढं पूर्ण डिटेलमध्ये नाही केलं, कारण तो माझी पण तेवढी योग्यता नाही, फार एकदम खोलवर आहे सगळ्या गोष्टी. कृष्ण प्रेमापर्यंतच्या सगळ्या गोष्टी किंवा त्या रसाचा आदान प्रदान वगैरे. त्यामुळे तसं न करता मी काय केलेलं आहे, भावभक्तीची लक्षणं आहेतच, प्रेमाची पण काही लक्षणं आहेत आणि त्या दृष्टीनं तुमच्या लक्षात येईल. आता पुढचा आपण घेतोय
मला सांगायचं राहिलं होतं, त्यामुळे मी पूर्ण केलं ते. तर आता आपण पुढच्या ह्याच्यात जातो आता दृष्टीमध्ये. ही 7वी वृष्टी सुरू झालेली आहे. याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, तर आसक्तीच्या तीव्रतेला भाव म्हणतात. बघा, एक एक गोष्ट ते तीव्रता वाढत चालली त्याची. आसक्ती जेव्हा तीव्र होते त्याला भाव म्हणतात. आता भाव स्तराची खूप विशेष लक्षणं आहेत. बघा, जर सूर्याची उपमा दिलं प्रेमाला, कृष्ण प्रेम बरं का, तर भाव म्हणजे त्या सूर्याची किरण आहेत. कारण प्रेमाच्या आधीचा स्तर आहे भाव. आणि जर ती किरण दिसू लागली तर ओळखायचं तर पुढे लवकरच काय येणार आहे, प्रेम प्राप्त होणार आहे. आणि विनंती आहे सर्वांना की आपले अनम्यूट करा सर्वांनी आणि शांततेने ऐका. थोडंच म्हणजे प्रयत्न करतो जेवढा वेळ आजच हे करण्याचा. तर आपल्या लक्षात आलं, समजा एखादं मुंबईला निघालेला आहे आणि मुंबईच्या आधी समजा विशिष्ट एखादं ठिकाण आल्यावर तो ओळखतो की ते नेहमी जाणार आहे तिथं. त्याला लक्षात आहे की अरे हे आलं बुवा, झालंच की आता. कधी कधी आम्ही ज्या ठिकाणी एवढं परिचित नसतो प्रवास करताना विचारतो ते ठिकाण कुठे, अहो ते आलेच की आता, हे झालं की हे गाव आलं ना ओळखायचं ते आलंच. त्या पद्धतीनं ते किरण दिसले की ओळखायचं सूर्याचा उदय होणार ते. त्या पद्धतीनं ती भावाची लक्षण दिसून ओळखायचं की आता प्रेम काय दूर नाही, प्रेम जवळच आलेलं आहे. आता साधन भक्तीमध्ये काय आहे, रुची आणि भगवत प्राप्तीचे अनुकूल अभिलाषा आणि सुहृद अभिलाषेद्वारे चित्त परिपूर्ण झाला त्याला भावभक्ती म्हणतात. आपण तीन मागाशी बघितलं ना, अभिलाषामध्ये बघितलं आपण, है ना? भगवत प्राप्तीची अभिलाषा, सौरर्ग, हे सगळं बघितलं आपण. त्याच्यामध्ये ते भावभक्ती येण्यासाठी आपल्यामध्ये एकतर साधना भक्ती आहे, दुसरं भावभक्ती आहे, तिसरं प्रेमभक्ती आहे. 3 स्तर आहेत भक्तीचे. म्हणजे रुचीपर्यंत काय स्तर आहे, सगळे श्रद्धा ते रुचीपर्यंत सगळे साधना भक्ती आहे. अर्थात त्या साधना भक्तीची पण मी सांगितलं 2 प्रकार आहेत ना, वैदिक साधना भक्ती आणि रागानुगा साधना भक्ती. मग त्याची त्या आसक्ती स्तरावर आल्यामुळे त्याच्यामध्ये रागानुगा साधना भक्ती सुरू झाली उघडच आहे. कारण ते स्वाभाविकपणे होतं त्याच्याकडनं. पण आता नंतर आता ते भावभक्तीच्या स्तरावर काय होतं, मग त्याला भगवंताच्या प्राप्तीच्या अनुकूल अभिलाषा आहे आणि त्याला भगवंताचं दर्शन आहे म्हणा, किंवा ती अभिलाषा उत्पन्न झालेली आहे, भगवंत जवळीक करण्याची इच्छा निर्माण होते त्याच्यामध्ये. हे सगळं काय झालेलं आहे, हे भावभक्तीमध्ये त्याला त्या स्तरावरून तो जात राहतो. आणि भावास्वरूप म्हणजे शुद्ध सत्व विशेषात्मा. म्हणजे आता या स्तरात तो विशुद्ध सत्वात पोहोचलेला आहे, विशुद्ध सत्वामध्ये. आधीच्या याच्यामध्ये तो 3 गुणात्मक याच्यात होता, आता तो विशुद्ध सत्वामध्ये पोहोचलेला आहे. आपल्याला विशुद्ध सत्व म्हणजे 3 गुणांच्या पलीकडे स्तर आहे. आपण भौतिक जगातले जीव हे 3 गुणामध्ये आहोत, सत्वगुण, रजगुण, तमोगुण. आणि जेव्हा एखादा साधक त्याच्यावरचा जो रजगुण तमोगुणाचा प्रभाव नष्ट होतो आणि मग सत्वगुणात येतो, अर्थात सत्वगुण भौतिक जगाला किती चांगला जरी गुण असला तर तो भौतिक जगातला गुण. कारण सत्वगुणामध्ये ज्ञानाचा प्रकाश पण, अहंकार पण येतो, त्यामुळे त्या अहंकारामुळे तो रजोगुण तमोगुणामध्ये जाण्याची दाट शक्यता आहे. आणि भगवद्गीतेत म्हणतातच की रजोगुण किंवा 3ही गुण एकमेकाला खाली त्यामुळे ते वर येत असतात. त्यामुळे सत्वगुणाला दाबायला कमी करणार नाही रजोगुण तमोगुण. म्हणून सत्वगुणात राहणं पण काही चांगली गोष्ट नाही. म्हणून सत्वगुणाच्याही पलीकडे आहे, त्याला म्हणतात विशुद्ध सत्व. विशुद्ध सत्व म्हणजे असं सत्व ज्याच्यामध्ये रजोगुण तमोगुण मुळीच नसतं. पण भौतिक जगातले सत्वगुण आहे त्याच्यावरती रजोगुण तमोगुणाची छटा असतेच. ते कधी पण येऊ शकतं, त्याला प्रवेश आहे तिथं सत्वगुणामध्ये मध्येच घुसायला. पण हे विशुद्ध सत्वामध्ये रजोगुण तमोगुण तर शक्यच नाही, सत्वगुणाला पण जाता येत नाही. हं? कारण हे 3 गुण इथं कार्य करतात भौतिक जगात. पण भौतिक जगात असताना पण ज्याची स्थिती भावस्तरावर जो पोचतो, तो भौतिक जगात असताना सुद्धा त्याच्यावर त्या गुणाचा प्रभाव होत नाही. बाह्य दृष्टीने वाटेल त्या शरीर येऊ लागलं अमकं तमकं बाह्य दृष्टीने, पण आंतरिक दृष्टीनं त्याच्यावर 3 गुणाचा प्रभाव काहीच होत नाही, असा त्या सर काढला त्यांनी. आता म्हणाले भावाद्वारे
श्रीकृष्णाचं प्राकट्य पण होऊ लागतं त्याच्या हृदयामध्ये. आता माहिती आहे ना आपल्याला, नारदमुनीचं फार विशेष उदाहरण आहे. नारदमुनीने जेव्हा 4 महिने चातुर्मासामध्ये तिथे आलेल्या साधू सुद्धा प्रभात म्हणते भक्ती वेदांती होते. हं. तर त्यांच्या मुखाने जेव्हा श्रवण केलं, त्यांनी खाल्लेलं उच्छिष्ट जेव्हा ग्रहण केलं आणि त्यांची सेवा जेव्हा केली, या तिन्ही गोष्टी संगम झाल्यानंतर काय झालं मग, आणि भगवंताच्याच योजनेने त्यांच्या आईचा पण मृत्यू झाला. आणि झालं काय पुढं मग, बरं भटकत राहिली, इकडे सगळीकडे भटकले आणि मग एका जलाशयाच्या काठावर थांबून त्यांनी काय केलं, शुद्ध झाले. आणि नंतर एका वृक्षाच्या खाली बसून चिंतन, अतिशय तीव्रतेने चिंतन करू लागले भगवंताचं. एवढं तीव्रता होती त्यांच्यामध्ये, त्यामुळं हे सगळे भाव प्रकट झाले त्यांच्यामध्ये भगवंताविषयीचे. आणि भगवंत दिसले पण, त्याला दर्शन पण झालं. त्याला भावाद्वारे श्रीकृष्णाचं प्राकट्य होत आहे. अर्थात जो अनर्थांची निवृत्त झाल्यावर जो निष्ठास्तरावर येतो, त्याला भगवंताच्या नाम घेतल्यावर रूपाचं पण त्याला अनुभव लागतो. निष्ठास्तरावर, रुचिस्तरावर भगवंताच्या गुणांचं त्याला जास्त प्राकट्य होऊ लागतंय. मग आसक्त स्तरावर नाम रूप गुण लीला त्याला स्फुरू लागतात. आणि असे नाही की करत, आणि आता तो सिद्ध देह त्याला प्राप्त होतोय. त्याला सिद्ध देह, आतापर्यंत त्याला साधन देह होता, त्याला सिद्ध देह प्राप्त झाल्यामुळे काय झालेलं आहे, त्याला भगवंत दिला दिसतात एवढंच नाही, त्यात प्रवेशही करू शकतो तो. आता असाच त्याचा प्राप्त होऊ लागलाय. म्हणजे आता सध्या आपला देह कुठला आहे, साधन देह आहे. आणि या स्तरात काय होईल, त्याला सिद्ध देह प्राप्त होईल. म्हणजे बाहेरनं हा देह जात नाही, हा येत आहे, पण आतनं सिद्ध देह प्राप्त झाल्यामुळं तो प्रवेश, समजा तो झोपलेला आहे, बाहेर दृष्टीने वाटत झोपलाय, पण आतनं कुठे गेलाय तो, भगवंतामध्ये लीलेमध्ये प्रवेश त्यांनी केलेला असेल. असे बरेच आचार्यांची उदाहरण आहेत. ते दिसतात झोपलेले, कुठं उठले का नाहीत अजून, पण ते उठले तिथं नाहीच आहेत. ते बाह्य दृष्टीने दिसतायत तिथं, पण ते आतनं कुठे गेलेत, भगवतधामात पोचलेले पण आहेत. असे खूप उदाहरण आहेत. आता ते सगळं सांगायचं म्हणजे कधी ते वेगळं आपण चर्चा करूया वेगळ्या आचार्यांविषयी. कसं ते लीलेत प्रवेश केला त्यांनी, त्या लीलेत प्रवेश केला तिथे येत नव्हते, म्हणून त्यांचा शिष्य त्याच लीलेत प्रवेश होऊन त्याला तसं कसं सहकार्य करतो, असं बऱ्याच गोष्टी आहेत. किंवा विश्वनाथ ठाकूरने आपलं स्वरूप प्रकट केलं होतं, दिव्य स्वरूप त्यांचं, असे बरेच उदाहरण आहेत. श्यामानपूर्ण साक्षात राधारणीचं पैंजण सापडलं होतं, राधाणी दर्शन झालं, त्यांनी मग तो स्वतः त्या पैंजणात तिलक लावला त्यांच्या कपाळावरती. अशा बरेच आचार्यांच्या त्याच्याविषयी अनुभूतीच्या कथा आहेत घडलेल्या सगळ्या. आता भावाद्वारे श्रीकृष्णांचे जे प्राकट्य आहे, तर भाव शब्दाला रती पण शब्द आपला रती. जसं कपिल भगवंत आपल्या याला उपदेश सांगतात ना, सतां प्रसंगान मम वीर्य संमिदो भवंती करे नरसायन कथा तज्जोषणाताशो अपवर्गवर्त्मनी श्रद्धा रतीर भक्तीर अनुक्रमिष्यती. मग तिथं रती शब्द वापरला, तो भावसाठीच. श्रद्धा रतीर भक्तीर अनुक्रमी, हे क्रमाने येतात म्हणून. तर त्यामुळे रती किंवा भाव त्यात प्रकट झालेला आहे. पुढं म्हटलेलं आहे, भक्तांच्या द्रवीभूत चित्तामध्ये भगवंताच्या अंगात अनुभव, म्हणजे भगवंताचे जे वेगळे अंग प्रत्यंग आहेत त्याचा त्याला साक्षात्कार लागतो हळूहळू या स्तरामध्ये. त्याला ते भगवंत नाव घेतल्यावर किंवा सेवा करताना ते भगवंताचं स्वरूप त्याला काय होऊ लागतं, त्यावेळेला प्रकट होऊ लागतं दिव्य स्वरूप. भगवंत स्वरूप कसं सच्चिद आनंद आहे, भौतिक नाही. आणि अशा स्थितीमध्ये असं म्हटलेलं आहे बघा, इथं म्हटलंय, श्री रूप गोस्वामी भाव स्तरावरचं वर्णन करताना सांगतात भक्तिरसामृत, ते म्हणतात, शुद्ध सत्व विशेषात्मा प्रेम सूर्यांश साम्य भाग रुचिभिश्चित्त मास्त्रण्य कृद स्वभाव उच्चते. म्हणजे ही जी आधीची जी साधना भक्तीतली रुची आहे, त्याच्याद्वारे चित्त काय द्रवीभूत झाले. आता आधी कसं होतं चित्त, दगडासारखं कठीण होतं. आता काय झालेलं आहे, त्याला पाझर फुटलेला आहे, भक्तीचा पाझर फुटलेला आहे. त्यामुळं तर पाझर फुटल्यावर काय अवस्था त्याची, तो भाव स्तरावर पोचतो. आणि भाव मी सांगितलं, ती भाव स्वरूप काय विशुद्ध सत्वात आहे. आणि प्रेम भक्तिरूपी सूर्याच्या किरणा समान आहे. आणि उदित सूर्य उदित होताना जी स्थिती आहे ना, तसा तो भाव प्रकट झाला त्याच्यामध्ये. आणि पुढे म्हटलेलं आहे, भक्तांचा परमशुद्ध अहम मम भाव. आता आधी जे आपण बघितलं मग ह्याच्यामध्ये अहम मम इति, त्याच्यामध्ये आपण राग
द्वेष, अस्मिता, अविद्या हे पाहिलं ना. त्याच्यामध्ये अस्मिता म्हणजे अहम मम, मी आणि माझं. इथं पण मी आणि माझं आहे, पण ते शुद्ध आहे. आधी मी म्हणजे मी समजू स्वतःला, आणि माझं म्हणजे माझं सगळंच. आता काय झालंय, मी भगवान श्रीकृष्णांचा आहे आणि कृष्ण माझे आहेत, असा भाव. हा परमशुद्ध भाव आहे. अहंकार राहतोच नेहमी, पण अहंकार पण एक मिथ्या अहंकार आणि दुसरा खरा अहंकार आहे. आधी असो तो मिथ्या अहंकार, आता काय झालेलं, आता त्या अहंकाराचं शुद्धीकरण होऊन तो मिथ्या अहंकार नाही राहिला. मी शरीर आहे असं म्हणून तो मिथ्या अहंकार. आता काय झालेलं आहे, तो मी शरीर नसून आत्मा हे तर सर गाठला आधीच त्याने, पण आता मी भगवंताचा आहे आणि भगवंत माझे आहेत, असा भाव त्याच्यामध्ये प्राप्त होते. आणि विशेष करून आता पुढे येईलच वर्णून, ही जातरती भक्तांची काय लक्षणं आहेत. ती लक्षणं म्हणजे काय बरं? त्याला भगवंताच्या दिव्यरूपाची सारखी स्फूर्ती होऊ लागते, त्याला स्फूर्ती आणि अनुभूती. जाग असताना, झोपेत असताना, कुठल्याही अवस्थेत असताना भगवंतांच्या चरणकमलांची सेवा करण्याची एवढी त्याला तीव्र इच्छा होत असते सारखी. आपण बघितलं की नाही, एक छोटा व्हिडिओ क्लिप परमपूज्य गोपालकृष्ण गोस्वामी महाराज आपण पाहिलं का मध्ये? गोपालकृष्ण गोस्वामींच्या तिरुभावानंतर त्यांच्या काही शिष्यांचे छोटासा क्लिप, एक 2-4 मिनिटाचा असेल ते. ते पाहिलं असेल. त्याच्यामध्ये गोपालकृष्ण महाराज म्हणजे बेडचं रूमचं दार नेहमी बंद करायचं, नाही तर चुकून उघडं राहिलं होतं आणि शिष्याने सहज पाहिलं तर महाराज झोपलेले आहेत, गाठ झोप लागलेली. आणि झोपेचं महाराज काय करतात, बघून ते आरती करतायत. आरती करतायत, पुन्हा मध्ये एक उपचार अर्पण केला, पुन्हा शुद्ध करून घेतात हात, आतच आहे सगळं. आणि परत मग चामर करतायत, सगळं सगळं उपचार म्हणजे स्वप्नात त्याच्यामध्ये सेवा सुरू त्यांची, झोपेत सुद्धा. आपण जाग सेवा करताना झोपतो आणि ते झोपेत असताना सेवा करा, फरक आहे. आपण जप करताना झोपतो, ते झोपेत पण जप करतात, हा फरक आहे दोन्हीमध्ये. तर असा त्यांचं सर आहे. आता याच्यावरती भरपूर श्लोक वगैरे बरेच काही, पण मी थोडक्यात सांगतोय कारण हे सगळ्या गोष्टी खूप उच्च स्तरावरच्या आहेत. त्यासाठी अगदी वेगळाच क्लास घ्यावा लागतो. माधुरी कादंबरीतलाच भाग आहे तरी पण. आता पुढं भाव म्हणजे एक राग भक्तीनं उत्पन्न पण आहे आणि दुसरं वैदिक भक्तीनं उत्पन्न पण आहे. आता वैदिक भक्तीनं उत्पन्न जो भाव आहे, तो भाव पेक्षा राग भक्तीनं उत्पन्न झालेला भाव श्रेष्ठ आहे. का बरं? कारण त्या अर्थात वैदिक भक्तीच आणि राग भक्ती दोन साधन भक्तीची अंग आहेत. पण असं म्हटलेलं आहे की जेव्हा त्याला भगवंताविषयी स्वाभाविक ओढ लागते त्याला, तेव्हा काय म्हणायचं त्याला आपण, एक मिनिटाचं हे सांगतो मी आपल्याला. या वैदिक भक्तीनं उत्पन्न जो भाव आहे त्याच्यामध्ये भगवंताची महिमा अजून थोडं ऐश्वर प्रधान आहे त्याच्यामध्ये थोडंसं. आणि हे राग भक्तीनं उत्पन्न भाव त्याच्यामध्ये ऐश्वर प्रधान नाही. ते काय त्याच्यामध्ये विश्रंभ, विजृंभ आणि विश्रंभ दोन शब्द वापरतात. वैदिक भक्तीमध्ये काय, भगवंताच्या महानतेविषयी थोडा आदर भाव किंवा हे सगळ्या गोष्टी. आणि राग भक्तीमुळे उत्पन्न झालं भाव त्याच्यामध्ये काय, भगवंताविषयी खूप जवळीक निर्माण होते. तो भाव आहे त्याचा, असा पण समजायला. आणि भगवंताच्या म्हणजे असं म्हटलेलं आहे की भगवंताविषयी एक ममता निर्माण झालेली आहे, जवळीक, याच्यामध्ये राग भक्तीमध्ये. आणि याच्यामध्ये माधुर्य विद्यमान आहे. कशामध्ये? राग भक्तीने उत्पन्न झाल्या भावामध्ये. आणि वैदिक भक्तीने उत्पन्न झालेल्या माधुर्य भावने ऐश्वर ज्ञान आहे. ऐश्वर ज्ञानामुळे ते वाढलेलं आहे, तो भाव आलेला आहे. म्हणून खरा भाव कुठला आहे? राग भक्ती उत्पन्न तो, त्याच्यानंतर त्या भावानंतर काय येणार आहे? प्रेम मिळणार आहे. पण वैदिक भक्ती उत्पन्न भावानंतर प्रेम नाही मिळत, हा फरक आहे. म्हणजेच आपण बघूया, आपण भक्ती दोन आहेत. या स्तरावर काय होत आहे, तसं आपल्याला आठवत आहे का की आपण ह्याची चर्चा केलेली होती. साधना भक्तीमध्ये दोन कुठले कोण येतात माहिती आपल्या लक्षात आलं आपल्याला? साधना भक्तीच्या वेळेला एक होतं क्लेशाग्नी, येस क्लेशग्नी, दुसरं शुभदा. शुभदा. आणि मग आता काय झालं, भावभक्तीमध्ये कुठे लक्षण आहेत? मोक्ष लघुताकृत आणि सुदुर्लभा. त्याच्याविषयी पण भक्ती रसामध्ये श्लोक आहेत दोन्ही. मोक्ष लघुताकृताविषयी भक्ती रसामध्ये जसं म्हटलेलं आहे, शिलरूप म्हणतात, मनागेव
प्ररूढायाम हृदये भगवद्रतौ पुरुषार्थस्तु चत्वारस्त्रिणायन्ते समन्ततः. म्हणजे हृदयामध्ये म्हणजे भगवंताची रती किंवा भाव थोडं जरी उत्पन्न झाल्यावर काय होतं म्हणे, धर्म अर्थ काम मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहेत, त्याला अगदी गवताच्या काडीसारखं तुच्छ वाटू लागतं. म्हणजे त्याची अशी अवस्था आहे की त्याला हम्म, तो मोक्ष लघुताकृत, त्याला मोक्ष कसा वाटतो, लघु म्हणजे मोक्ष तुच्छ वाटू लागतो. त्याला मोक्षाची इच्छाच वाटत नको त्याला. कारण 4 पुरुषार्थामध्ये काय श्रेष्ठ समजलं, मोक्ष समजलेला. पण भक्तीच्या दृष्टीनं मोक्ष श्रेष्ठ नाही. भक्ती ही 4 पुरुषार्थापेक्षा श्रेष्ठ आहे. भक्तीला काय म्हटलेलं आहे, पंचम पुरुषार्थ. बाकी 4 पुढे धर्म अर्थ काम मोक्ष. कधी कधी आपली इस्कॉनमध्ये आले नवख्या बसताना तुम्ही कसा करता, हे धर्म अर्थ काम मोक्ष. धर्म अर्थ काम म्हणजे आपल्याला उद्देश नाही. आपला काय उद्देश आहे, त्या धर्म अर्थ काम मोक्षापेक्षाही जे उच्च स्तरावरच आहे त्याला म्हणतात पंचम पुरुषार्थ किंवा प्रेम पुरुषार्थ म्हणतात. ते प्राप्त करायचं आपल्याला. म्हणून त्या भक्ताला, भावस्तरावरच्या भक्ताला मोक्ष सुद्धा लघुता म्हणजे मोक्ष सुद्धा तुच्छ वाटू लागतो. मुक्ती किंवा या सगळ्या गोष्टी, सिद्धी सिद्धी वगैरे ना, सिद्धी वगैरे भरपूर आहेत. अष्टसिद्धी, अणिमा लघिमा इशिता काम वसता प्राकाम्य भरपूर आहेत. त्याला त्याची काही किंमत वाढत नाही. पण योगी असतो तो अष्टांगयोगी, त्याला धारणा ध्यान स्तरावर पोचला समाधीच्या आधीच, त्याला मग झलक मिळू लागते, सिद्धी मिळू लागतात. सिद्धी मिळाला त्याला वाटतं झालं की आपलं लक्ष गाठलं. लक्ष गाठलं नाही, लक्ष ते थोडंच आहे, उलट अडकून जाणार त्या सिद्धी म्हणतो. पुढं म्हटलेलं आहे, एक सांगितलं मोक्ष लवकर, दुसरं आहे सुदुर्लभा. सुदुर्लभाविषयी पण श्लोक आहे. भक्तिरसामृतमध्ये श्री रूप गोस्वामी म्हणतात, साधनो घैरना संगैर्लभ्य सुचिरादपि हरिणाचाश्वध्येयेति द्विधा सा सा सुदुर्लभा. ते म्हणतात की खूप काळापर्यंत म्हणजे पासून आसक्तीरहित होऊन खूप वेगळ्या प्रकारच्या साधनांद्वारे सुद्धा हरिभक्ती सुलभ नाही. आणि भगवंत ही सर्वांना प्रदान करत, आपली भक्ती भगवंत सर्वांना देत नाहीत, सहजाच देत नाहीत. आणि म्हणून ही काय सुदुर्लभ आहे. विष्णू भावभक्ती बरं का, भक्ती करता सगळे म्हणून आम्ही भक्ती करतो, पण जी भावभक्ती आहे ही सुदुर्लभ आहे. का बरं, भावभक्ती सर्वांना देत नाही. कारण भावभक्तीला काय, तो भक्त भगवंत त्याला काय करतात, मग त्याच्या अधीन होतात. याचा अर्थ भगवंताला भक्ताच्या अधीन व्हायला आवडत नाही असं नाही. त्या स्तरावर सहजाची पोचत नाही, तो दुर्मिळ आहे. असं आपण शैक्षणिक क्षेत्रामध्ये अमुक हे बनणं म्हणजे फार असं एक एवढं शिकलं का लगेच आपण हे करतो. कुठल्याही फील्डमध्ये असेल, वेगळ्या याच्यामध्ये म्हणजे जर अभिनेता असेल त्याच्यामध्ये काय त्यांनी अभिनय केला म्हणून त्याच्या दृष्टीने ते म्हणजे आपण म्हणतो त्या सगळ्यांमध्ये त्यानंच त्या न्याय दिला त्या भूमिकेला, दुसरं कोणाला जमलं नसतं. तसं मग त्या ही भावभक्ती दुर्लभ आहे, म्हणून सुदुर्लभ. आणि मोक्ष लघुताकद म्हणजे ते मोक्ष सुद्धा का त्याला तुच्छ वाटू लागतो. त्याच्यामध्ये विविध शारीरिक विकार प्रकट होऊ लागतात. स्तंभ पुलक अश्रू स्वेद वगैरे घाम एकम होतो भगवंताच्या चिंतनानं. त्याला अंगात काप उत्पन्न होतो. भगवंताच्या दिव्य शरीराविषयी खूप आकर्षण वाटतं. गोविंद गोविंद मना लागली छंद. प्रेमे पाझरती लोचन, डोळ्यातनं अश्रुधारा व्हावं लागतं. सगळं भावभक्तीचं लक्षण आहे. तो आनंदाचा, खऱ्या आनंदाचा अनुभव घेतो. आधी आनंदाचा अनुभव घेत नव्हता. आता पुढे येईल, पुढच्या जे प्रेम भक्तीमध्ये तिथले जे 2 गुण आहेत ना, त्याच्यामुळे लक्षात आपल्याला अजून याच्याविषयी. माझा त्रास तर संपलेला सगळा, थोडा राहिलेला आहे. जे अनर्थ आहेत की नाही, अनर्थ आता ऑलमोस्ट संपलेलेच आहेत. आत्यंतिकी पुढच्या यात संपेल जर प्रेम मिळाल्यावर. आणि त्याला हरिकथेचा आस्वाद अमृतासारखं वाटू लागतं. आपण म्हणतो अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, म्हणतो ना आपण नुसतं, ते ऐकलंय आपण. किंवा केशवा माधवा तुझ्या नात रे गोडवा, म्हणतोय खरं, काय गोडी कळत नाही आपल्याला, पण त्यांना कळलेली त्या भावस्तरावर त्या हरिकथा म्हणजे अमृत, त्यांना तो अनुभव येतो. आणि शुद्ध अहम आणि मम भाव मगाशी सांगितलंय, पण ते वेगळं पण हे केलेलं आहे. त्याच्यामध्ये काय होतं मग की तो
प्रत्येक पदोपदी आता पुढं भावाची लक्षणं अजून पुढं डिटेलमध्ये येतील. त्याला पदोपदी काय होऊ लागतं की मी सांगितलं मगाशी भक्ताचा अहंभाव भगवंताच्या सेवेमध्ये आता काय करतो आपण मी माझं कसं करू कार्य माझं मी याच्यात आपण गुरफटलो आपण स्वतःविषयी जास्त जागरूक असतो त्या स्तरावर मी आणि मग मध्ये मी आणि माझ्या संपर्काले जे मी आणि माझे बाकी त्यांना मला काही देणं घेणं नाही पण या स्तरावर काय मी आणि भगवंत अशा स्तरामध्ये इथं म्हटलेलं आहे की त्याची जी ममता आहे श्रीकृष्णाच्या चरणविंदांचे जे मधु आहे त्याचं प्राप्त करण्यामध्ये तो गुंतलेला आहे पूर्णपणे त्याला पदोपदी भगवंताचा अनुभव येतो आता आपण ऐकलं ना जे उच्च स्तराचे भक्त होऊन घेते काय म्हणतात भगवंताचं नाम घेताच भगवंत जिभेवर नृत्य करतात असताना अनुभव येतो कारण तो पूर्णपणे भगवंताशिवाय तर दुसरं काही नाही हा मी भगवंतात आणि भगवंत माझे दुसरं काही नाही त्यांचं त्याच्याशी व्यतिरिक्त माझा स्वार्थ साधायचा हे कर जसं एखादा देशभक्त असेल त्याला मी आणि माझा देश त्यांचं कल्याण बस दुसरं काही माझं स्वतःचं कल्याण काय नकोय मला माझं नकोय माझ्या नातेवाईकांचं माझं काय त्यांचं काही नाही फक्त मी आणि माझा देश तसं भक्त काय म्हणतो मी आणि माझे भगवंत बाकी भौतिक दृष्टीनं त्या दुसरं काही नकोय आणि दही बुद्धीचा नाश देहाला समज देहात्म बुद्धी नाही त्याच्यामध्ये राहील कारण देहाला आत्मसमजतच नाही तो आता आणि स्वतःच्या वैयक्तिक स्वरूपात एक मजबूत अहंकार म्हणजे हा खरा अहंकार आहे त्याचा आधी होता मिथ्या अहंकार आता त्याला प्राप्त झालेला खरा अहंकार आता ही लक्षणं फार महत्वाची आहेत ही सगळी भावस्तरावची लक्षणं आहेत याच्याशी आपण थोडं जाणून घेऊया याच्यामध्ये म्हटलेलं आहे हे भक्तिरसामृत सिंधूमध्ये जातरती भक्त म्हणजे ज्यांच्यामध्ये भाव उत्पन्न झालेला आहे त्यांची लक्षणं खूप सुंदर लक्षणं ती पहिलं म्हटलेलं आहे की ज्या साधकामध्ये भगवंताच्या प्रेमाचा अंकुर प्रेम नाही अजून प्रेमाचा अंकुर म्हणजे भावस्तर आहे सूर्याची किरण म्हणजे सूर्य येण्याच्या आधीचं लक्षण आहे तसं आहे त्याच्यामध्ये काय उत्पन्न होतात मग शांती शांती म्हणजे सहनशीलता क्षमाशीलता आहे त्याच्यामध्ये क्षोभाचं कारण त्याला म्हणजे उद्विग्न होण्याचं कारण असून सुद्धा तो काय होत नाही उद्विग्न होत नाही त्याला म्हटलं शांती हा स्तर आहे त्याला आणि विशेष करून भौतिक गोष्टींमध्ये सांसारिक गोष्टींमध्ये न रमता जो भगवंताच्या भक्तीमध्ये पण रमून गेलेला आहे आणि मुळीच बाकीच्या गोष्टीसाठी वेळ देत नाही वेळ वाया घालवत नाही त्याचा सर कुठला अव्यर्थ व्यर्थ घालवत नाही म्हणून अव्यर्थ घालतो पुढे म्हणजे विरक्ती विरक्ती म्हणजे भौतिक इंद्रिय म्हणजे इंद्रिय विषयांप्रती जे आकर्षण आहे आसक्ती आहे त्याच्यामधनं काय झालेलं आहे त्याच्यातली वाटणारी जी गोडी आहे ती काय झालेली आहे पूर्ण नष्ट झालेली आहे पुढे निर्भिमानता किंवा त्याला मानशून्यता पण म्हणतात त्याच्यामध्ये काय मानशून्यतेमध्ये काय होत आहे त्याला त्याचा म्हणजे इतकं वरच्या स्तरावर पोहोचलेला आहे काही नसताना आपल्यामध्ये फार मोठा अभिमान येतो आणि यांचा जर भाव स्तराला पोहोचलेला पण काय अभिमान नाही मान शून्यता कशाची मानाच्या पेक्षा नाही पुढे म्हणजे आशाबंध म्हणजे मला भगवान श्रीकृष्ण निश्चितच प्राप्त होतील ही आशा ते आशाबंध म्हटलं जातं बोल बंध म्हणजे आता बऱ्याच जणांना हे बोलू लागत तर त्यांचं लक्ष नाही लक्ष असं बोल अजून त्यांचं हे राहिलेलं असेल ठीक आहे पुढचं म्हणलेलं आहे समुत्कंठा म्हणजे आपल्या अभिष्ट जे आहे भगवंताच्या प्राप्तीसाठी त्याचा जे लोभ आहे त्याच्यामध्ये उत्कंठा आहे त्याला म्हटलं समुत्कंठा सातवं आहे नामगाने सदा रुची भगवंताचं नाम घेण्यामध्ये भगवंताचं गुणगान करण्यामध्ये नेहमी त्याला रुची वाटते आणि आठवं आहे आसक्ती तद्गुणाख्याने भगवंताचं गुणांचं आख्यान करण्यामध्ये तो खूप आसक्त आहे सतत तो बोलत राहतो भगवंताविषयी आणि नवं आहे प्रीती तत् वसती स्थळे भगवंतानी जे लीला केलेल्या आहेत वृंदावन असेल जगन्नाथपूर असेल मायापूर असेल पंढरपूर अशा दिव्य धामांमध्ये राहण्याची त्याला खूप इच्छा होती अर्थात बऱ्याच वेळा काय होतं मग अशा हे सगळं ऐकल्यावर काय जण वाटतं की त्याला आपण तिथं जाऊन राहावं
हा, पण खरं आपलं स्थान कुठलं आहे? आपण ऐकलं का? प्रभू दत्त देश ऐकलं शब्द आपण? प्रभू दत्त देश. प्रभू दत्त देश म्हणजे काय? दत्त म्हणजे दत्ताचा संबंध आहे त्याच्यामध्ये. दत्त म्हणजे देणं किंवा स्थान. प्रभू म्हणजे आपले गुरु महाराज. हं. त्यांनी दिलेलं स्थानच काय आपल्यासाठी, त्याला म्हणतात प्रभू दत्त देश. हं. त्यांनी दिलेल्या स्थानी जाऊन प्रभुपाद म्हणायचे ना, मी जरी अमेरिकेत जरी आलो असलो तरी मी वृंदावन असल्यासारखा अनुभव आहे. का बरं? मोरमन वृंदावन, त्यांचं मनातच वृंदावन बसल्यामुळं ते कुठे गेले मन वृंदावनच वाटलं त्यांना. तसा भाव आहे त्यांचा. तर त्यामुळं भगवंत लीलास्थळी राहणे त्याला तीव्र इच्छा आहे, किंवा तो जिथं राहतो त्याला त्या स्थानी तो भगवंत लीलास्थळी अशा भावनेनं दोन्ही आहे. तर असं आपण समजायला पाहिजे. हे सगळे लक्षण त्याच्यामध्ये दिसतात. आणि एक समजून घ्यायला अजून एक मुद्दा, की भगवंताच्या म्हणजे याच्यामध्ये भावस्तरावरती अश्रू म्हणा, पुलक आहे, शरीर रोमांचित होणं आहे, हे अष्टसात्विका त्याच्यामध्ये दिसून येतात त्या भावभक्तीच्या भक्तामध्ये. आता कधी कधी म्हणजे हे सगळे लक्षण त्याच्यामध्ये नाही आहेत, पण अश्रू येतात, ओळखायचं की त्याच्यात भाव प्रकट झालेले नाहीये. हं. असे अश्रू येतात बऱ्याच वेळा. हं. काहीतरी एकदम भक्तांसंग झाला एकदमच, किंवा अगदी खूप काळ तर भगवंताचं दर्शन झालं, मंदिरात गेलेला आहे, आणि एकदम नेहमी जातो पण काही काळ गेलाच नाही, बघितल्यावर एकदम डोळे भरून जातात. पण त्याला त्याच्यामध्ये भाव उत्पन्न झाला असं आपण समजायचं नाही, किंवा सांगितलं असं. पुढचं आहे प्रतिबिंब आणि छाया. हं. तर जेव्हा याच्याविषयी पण वर्णन केलेलं आहे, प्रतिबिंब आणि छाया. एकच मिनिट. सॉरी. येस, हे म्हटलेलं आहे प्रतिबिंब आणि छाया. हं. त्या भावलक्षणांमध्ये या दोन गोष्टी दिसून येतात. आता या दोन गोष्टी दिसतात म्हणजेच, आता कसं आहे बघा, की भुक्ती मुक्तीची इच्छा ठेवणाऱ्यामध्ये सुद्धा कधी कधी काय होतं, अश्रू, रोमांचित शरीर रोमांचित होणं, या गोष्टी दिसू शकतात. त्याला प्रतिबिंब प्रत्याभास म्हटलं. प्रति म्हणजे भाव, मग त्याला प्रतिबिंब आहे, खरं नाही ते. हं. आणि म्हणजे हे प्रतिबिंब आहे, नुसतं वास्तविकता नाही, ते फक्त काय प्रतिमा आहे ती. आणि छाया रत्याभास कशाला म्हटलेलं आहे, की त्याला म्हणजे जे अज्ञानी लोक आहेत त्यांच्यामध्ये कधी कधी अशी लक्षणं दिसू शकतात. हं. म्हणजे भुक्ती मुक्तीची इच्छा ठेवणाऱ्यांना जेव्हा दिसतं अश्रू किंवा काही, त्याला प्रतिबिंब रत्याभास म्हणतात. आणि जे दुसरं ज्याला म्हटलेलं आहे, जे अज्ञानी आहेत त्यांना माहित नाही, पण असे लक्षण असल्यास त्यांना छाया रत्याभास म्हटलेलं आहे. पण कधी कधी काय होतं, की लीला कथा वगैरे होताना कधी कधी काय होतं मग त्याला, म्हणजे थोडं काहीतरी फसवा-फसवी करून अश्रू, पुलक वगैरे असं काहीतरी लक्षण दाखवतात, नकली. ते काय, हे दोन्हीमध्ये मोडते, आभास नाहीच आहे ते. भक्तीचं लक्षण आहे, दिखावटी आहे ती. तर त्यामुळं बऱ्याच वेळा आता बंगालमध्ये एकदा काय झालं, की परमपूज्य आपले गुरु महाराज सांगत होते. बऱ्याच वेळा सांगतो मी ऐकलं असेल, की गुरु महाराज सांगतो म्हणजे परमपूज्य जयप्रताप महाराज आणि बरेच जण भक्त म्हणून कलकत्त्यामध्ये एका लाईफमध्ये किंवा देणगीदाराच्या घरी गेलेले. आणि गेल्यावर मग आत प्रवेश केला तर बसले, पण तो जो मेन डोनर तिकडे तो अजून आला नव्हता आतमध्ये. नंतर थोडा वेळ अचानक हात ते जिथं बसले तिथं हात आला, तर नाचू लागला, रडू लागला, कृष्ण कृष्ण करून लोळू लागला. आणि जयप्रताप महाराज ऑपरेशन म्हणलं चला थोडं बाहेर जाऊया. आणि जसं बाहेर गेलं की लगेच तो शांत झाला एकदम. मग ते म्हणले ह्याचा भाव कुठला होता? चिली भाव होता, चिली भाव. हा, चिली भाव म्हणजे ते काही जण काय करतात, हा, नाकामध्ये मिरची असं लपून ठेवतात असं, आणि ऐन वेळेला काय दाबलं ते डोळ्यातनं पाणी येऊ लागतं, सगळ्यांना वाटतं वा काय पाणी येते. असं अभिनेता आणि अभिनेत्री असतात. ते स्वाभाविक काय रडतात, रडणार नाही त्यावेळेला. ते डोळ्यात त्यांना ग्लिसरीन किंवा काहीतरी हे करून त्यांना रडवण्यात येतं. हं. कधी कधी मी ऐकलंय, कोणतेच लहानपणी ऐकलं होतं, की एक अभिनेत्री रडायचं सीन होता, पण ती रडतच नव्हती. मग भरपूर हे केलं, खूप रिटेक झाली. मग डायरेक्ट चिडून काय थोबाडीत तिला मारलं, मग तिला ते रडू आलं म्हणे तेव्हा. हं. मग तेव्हा ते शूटिंग झालं. म्हणजे मारून मुटकून तसं उपयोगाचं नाही.
त्याला तो आभास पण नाही. हे प्रतिमा आणि छायाभेद आपण समजून घ्या या दोन गोष्टी. आणि साधना भक्तीची आपण झाली चर्चा याच्यावर, पण पुन्हा थोडंसं एक सार रूपानं म्हणून आपण बघितलं. साधना भक्तीमध्ये दोन प्रकार म्हटलेले सांगितले. एक वैदिक भक्ती म्हणजे शास्त्र म्हणजे शास्त्राचं अध्ययन करणं, शास्त्रात असं दिले, हे दिले, तसं करायचंय. आणि शास्त्रीय म्हणजे त्याला त्याचे वरिष्ठ आहे, त्यांनी हे केलं पाहिजे, असं भरपूर त्याला नियमामध्ये बांधून. वैदिक म्हणजे विधिविधानयुक्त. वैदिक म्हणजे काय? ज्याच्यामध्ये विधीद्वारे केलं जातं, ती वैदिक भक्ती. आणि राग भक्ती म्हणजे तो विधिविधान माहित आहे, तो पालन करत नाही असं नाही, पण तो एवढं लोभ निर्माण झालं भगवंतामध्ये की त्याला ते पालन करणं कधी कधी करतो, कधी करत नाही. त्यामुळं तो जाणून बुजून करतो, किंवा तो नवखा आहे म्हणून नाही, तो त्या स्तराला पोहोचलेला आहे. पण म्हणून आपण कधी गडबड होऊ नये, तो काय त्या स्तराला पोहोचलेला असं आपण म्हणू शकत नाही, है ना. तर नियमाचं पालन टाळत असेल आणि आपण जर म्हटलं नाही त्याला आता आवश्यकता नाही, चुकीचं आहे. काही जण म्हणतात, मी ऐकलंय, अहो ते आता काही समजलं ते आता विठ्ठला दर्शन घेत नाही का हो? ते स्वतः विठ्ठल झालेत आता. झाले की मग आता काय कशाला करायचं बाकी जाऊन. स्वतःच विठ्ठल मानले, ते रुक्मिणी उभं करेल का शेजारी यांना? तर त्यामुळं हे वैदिक भक्तीमध्ये काय ऐश्वर्यप्रधान भाव आहे. साधना भक्तीचे ऐश्वर्यप्रधान म्हणजे भगवंताचा महिमा ऐकून, भगवंत विभूती योग सांगत आहेत विभूती योगामध्ये. अर्जुन म्हणतो, अरे म्हणजे एवढं एवढं तुमच्यामध्ये हे सगळं भगवंताचं, भगवंताची विभूती ऐकून अर्जुन काय होतं, एकदम प्रभावित होतो फार. अहम सर्वस्य प्रभो हे सगळं सांगितलं. अर्जुन हा काय सांगताय? परब्रह्म परम धाम पवित्रम परमम भावा पुरुषम शाश्वतम दिव्यम आदिदेवम अजमिभूम आहुस्सामृष्या सर्वे देवर्षी नारसता असितो देवलो व्यासा स्वयंचैव प्रवेशमी. म्हणे तुम्ही परब्रह्म परमधाम पवित्र पुरुष हे ते असित देव त्यांनी सांगितलं, तुम्ही पण सांगताय, वा म्हणे काय विशेष आहे, चांगली गोष्ट आहे. पण ते काय झालेलं आहे, भगवंताची महानता ऐकून स्वीकार केलेलं आहे. ती वैदिक भक्तीचा एक हे आहे, ऐश्वर्यप्रधान भाव. आणि राग भक्तीमध्ये काय, विश्रम प्रधान. विश्रम म्हणजे काय, भगवंताची जवळीक आहे. असं ऐश्वर्य हे नाही, भगवंताची अगदी क्लोजनेस आहे, खूप जवळीक आहे, आपलेपणाचा भाव आहे त्याच्यामध्ये. तर त्यामुळं असे ते दोन भाग आहे. आणि आपण पाहत होता या साधना भक्तीच्या पण पुढचा भावभक्तीच्या ह्याच्यात. आणि हे दोन प्रकारचे भक्ती, एक तर राग भक्तीच्या अन्वयी, दुसरे वैदिक भक्तीच्या अन्वयी. तर या राग भक्तीच्या अन्वयीमध्ये काय करतात, ते कृष्णाच्या आनंदाचं श्रेष्ठत्व आहे, भगवंत कसे आनंदी प्रसन्न होतील, हा त्यांचा भाव आहे. आणि वैदिक भक्तीच्या अन्वयी काय, वैयक्तिक आनंदाला प्रधान आहे. बरं जप कर, काय जप कर, आनंद, ओके ठीक करतो मी. की हे दुःख कमी होत आहे का, ठीक आहे मी करतो, चालेल. किती एवढं जप करायचं का, चालेल तेवढं करतो. पण राग भक्ती आणताना का जप करायचं नाही, कृष्णाला आवडतंय म्हणून करतोय मी. तर त्यामुळं आता तो भाव भक्तीला नाही पोचला, पण त्याला रागावून भक्तीमध्ये तो साधना भक्तीचाच प्रकार नाही. ओके, आता आपण पाहतोय आज पुढची वृष्टी आहे. आता आपण अष्टम्या वृष्टी पण होते आज, कारण भावभक्ती. खरं तर जेव्हा मी या माधुरी कादंबरीचं मी पूर्ण आराखडा किंवा सगळं बनवला, तर तसं माझ्या लक्षात आलं की एक 4 दिवसामध्ये होऊ शकेल पूर्ण. पण तरी पण विचार केला, समजा एक्स्ट्रा एक ॲडिशनल आपला एक असावा दिवस, जेणेकरून 4 नाही हे झालं, भरपूर प्रश्न आले, भरपूर हे झालं, तर म्हटलं आपण एखाद दिवस ठेवा. आपण आज मी सकाळपासून विचार करतो बऱ्यापैकी आज होऊ शकताय म्हणून. तरी पण आपलं बघूया नंतर काय 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 होतं ते चर्चा करू त्याची. प्रेमाच्या स्तरावर आहे. अर्थात मी सुरुवातीला सांगितलं, या प्रेमा सर्वात जास्त जे वृष्टी आहेत ना, प्रथमामृत वृष्टीपासून सर्वात जास्त वर्णन प्रेमामृत वृष्टीमध्ये आहे. का बरं? त्याचे पुन्हा खूप खोलवर दिलेलं सगळं चर्चा याच्यामध्ये. पण मी अवॉइड केलं, म्हणजे एवढं त्या प्रेमाच्या स्तरावर जास्त करण्यापेक्षा. आणि मी काल पण म्हणालो की जेव्हा माधुरी कादंबरीचा विषय त्यावर काय केलं जातं, जास्तीत जास्तपणे श्रद्धा ते प्रेम याच्यामध्ये, त्यात नाही विशेष करून जी अनर्थी निवृत्ती आहे
त्या ठिकाणी भरपूर सगळं सांगितलं. का बरं? मग ते अपराध आहेत, धामापराध, सेवापराध, वैष्णवपराध, हे अपराध आहेत. मग ते अनर्थ, अपराध हे सगळं त्यातनं कसं सुटायचं तिथं जास्त सांगितलं, कारण ते आवश्यक आहे. निष्ठा स्तरात जाईपर्यंत भरपूर अडचणी येतात आणि निष्ठा स्तरावर गेलं की मग गाडी त्याची वेगाने जाते. तसं आज आपलं निष्ठा स्तर झालं की आपल्याला किती वेगाने आलं आपण प्रेमापर्यंत. नुसतं स्लाइड शोद्वारे बरं का, बोलण्यामध्ये नुसतं म्हटलेलं आहे. भावरूपी पुष्पाची प्रेमरूपी फळात परिणती होते. लक्षात आलं आपल्याला. आणि प्रेमाच्या परम आस्वादनासात मत्त असलेल्या भक्ताची स्थिती आहे. म्हणजे त्याला प्रेम प्राप्त झालं म्हणजे काय झालेलं आहे की भाव स्तरावर आल्यानंतर आधीच त्याला प्रेमात थोडंसं झलक मिळालेली आहे, नाही असं नाही. पण भाव स्तर म्हणजे प्रेमामध्ये असलेलं थोडंसं काय, थोडं जवळ आलेलं आहे, पण ते मिळालं नाही अजून. 99% झाले असेल का, पण 100% नाही अजून. पण प्रेम म्हणजे त्याला पूर्णपणे काय झालं, आता जसं म्हणतात ना, असं शिक्षाष्टकम कसं आहे, त्यात पण काय केलेलं आचार्याने आपल्या शिक्षाष्टकामध्ये सुद्धा श्रद्धा ते प्रेम बसवलेले बरोबर. हा, एवढे श्लोक श्रद्धा ते हे येत आहे. ह्याच्यामध्ये अनर्थ निवृत्ती आहे, साधू संघ आहे, निष्ठा आहे, रुची आहे, प्रेम, रुची भाव, रुची आसक्ती भाव आणि प्रेम. तर शेवटचा जो आश्लेषय पादार्थांचा श्लोक तो काय, प्रेम स्तरावरचा आहे. प्रेम स्तरावर काय होत आहे की जसं ह्याच्यामध्ये उपदेशामृताचा जो शेवटचा श्लोक 11वा श्लोक, त्याच्यामध्ये श्री गोसावी म्हणतात, कृष्णस्योचे प्रणय वसती प्रेयसी विपे राधिका. म्हणजे कृष्णाचं जे काय अतिशय पूर्णपणे प्रेम, प्रेमाचं प्रकटीकरण राधांच्या माध्यमाने होतंय. कारण कृष्ण आपल्या प्रेमाचं असून स्वतः नाही घेऊ शकत. ते काय करतं, मग राधाणीला कळतंय कृष्णाचं काय प्रेम आहे ते. आणि त्या प्रेमाचं आस्वादन घेण्यासाठी कृष्ण येतात स्वतः. म्हणजे याचा अर्थ स्वतः कृष्ण पण लाल आहेत त्या प्रेमाचं आस्वादन करायला. त्यामुळे आपल्याचा जो फार वरचा टप्पा आहे तो. आणि भाव आणि प्रेमातील फरक असा आहे की भावामध्ये चित्त स्निग्ध होत आहे आणि प्रेमामध्ये पूर्ण स्निग्धता आहे. प्रेमात भगवंत आणि त्यांच्या विषयाप्रती खूप ममतेचा भाव आहे प्रेमामध्ये. आणि याच्यामध्ये काय, भावस्तरामध्ये पण ती सगळी लक्षणं आहेत त्याच्यामध्ये. पण आता काय झालं, पूर्ण भगवंताची समज स्थापित. आणि विशेष करून या प्रेम स्तरावर शांत, दास्य, सख्य, वात्सल्य, माधुर्य या सर्वात तो आदान प्रदान बनवत अशी. असं आपल्याला माहित आहे की आपण मगाशी बघितलं रागानुगा भक्ती बघितली, पण पुढे काय म्हणे, रागात्मिका भक्ती किंवा राग भक्ती. त्या रागात्मिका भक्तीमध्ये काय होत आहे की जो भक्त आहे तो गोलोक वृंदावनला जे काही भगवंताचे भक्त आहेत, मग याच्या दास्य रसातले, सख्य रसातले, वात्सल्य, माधुर्य रसातले जे भक्त आहेत, त्यांना ज्यांच्यासाठी त्याला जास्त ओढ वाटते त्यांचं तो अनुसरण करू लागतो. कुठं, गोलोक वृंदावनातल्या भक्तांचं. इथं असताना तो इथल्या भक्तांचं अनुगत्य करतो. तिथे गेल्यावर जसं आपण काय करतोय, या इस्कॉनचे भक्त आपण काय ओळखले जातं, रूपानुग. आपण रूप गोस्वामींचे अनुयायी आहोत. तेच रूप गोस्वामी गोलोक वृंदावन कोण आहेत, रूपमंजरी आहे, श्री रूपमंजरी. म्हणजे गोलोकनाथ गेला, रूपमंजरी कोणाच्या अनुगत्यामध्ये, ललिता सखीच्या. म्हणजेच गोलोकनाथ गेल्यावर त्या रूपमंजरींच्या, म्हणजे अभिषेक आपले जे गौडीय वैष्णवधारा हे सगळे कोण आहेत, आपल्या आचार्य मंजिरी आहेत. मंजिरी भाव प्रधान आहे आपल्या याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये काय होतं, मग रूपमंजरींच्या अनुसरण अनुगत्यामध्ये आपण राहिलो की मग आपल्याला त्या रूपमंजरींच्या माध्यमानं राधाकृष्णांच्या सेवेमध्ये आपण सहभाग घेतो. मग तेव्हा त्याला ती रागात्मिका झाली. आता याच्यामध्ये दोन स्तर आहेत पुन्हा. आता पुन्हा आपण साधना भक्तीमध्ये क्लेशग्नी आणि काय होतं, शुभदा होतं. म्हणजे सगळ्या क्लेशातनं कशी सुटका होते आपण पाहिलं होतं. क्लेश वेगळे वेगळे आणि 4 पाप होते, अप्रारब्ध, प्रारब्ध, अप्रारब्ध, कूट आणि बीज पाहिलं. तर त्यातनं सुटतोय म्हणून क्लेशग्नी. आणि आपण 26 गुण बघितले वैष्णवांचे, म्हणजे शुभदा, चांगले गुण येतात बाबा म्हणून बघितले. आणि जर भावभक्तीच्या याच्यात आपण बघितलं 2 गुण कुठले पाहिजे आपण, मोक्ष लघुता कृत, म्हणजे त्याला मोक्ष तुच्छ वाटतो आणि सुदुर्लभ, तो स्तर गाठणं फार दुर्लभ. आणि भगवान सहजाची तो भाव कोणाला देत नाहीत. आणि म्हणून फुकटचा भाव खायचा नाही आपण. भगवान देत नाहीत म्हणून आपण भाव फुकटचा खायचा नाही. भगवान जेव्हा वेळ आली की देतात प्रत्येकाने, पण आपली तशी तळमळे पाहिजे. आता सांद्रानंद विशेषात्मा काय बरं, ज्याचं स्वरूप तीव्र आनंदाचं आहे.
म्हणून त्याला म्हणले सांदरानंद विशेष आत्मा. म्हणजे सांदरांचा अर्थ होतो की गाढ प्रेम झालंय, गाढ. तो आनंद खूप अगदी घनीभूत झालेला आहे. त्याच्याविषयी वर्णन येत आहे याच्यामध्ये. अर्थात एवढं याच्यात वर्णन दिलेलं आहे माधुर अकादमीमध्ये. एवढंच की दुर्दैवानं म्हणा की मी त्या स्तरावर नसल्यामुळं मला थोडस मर्यादित घेतो त्याच्यातलं मी. दुसरं आहे श्रीकृष्णाकर्षिणी. म्हणजे कृष्ण पण आकर्षित होता त्या भक्ताकडं. कारण भगवंत कृष्ण काय करतात, जो कोणी शुद्ध भक्त बनलेला आहे त्याच्या अधीन होतात. त्याला प्रसन्न करण्यासाठी म्हणजे जसं किती चढावड लागते माहिती आहे का भगवंत धामामध्ये. चढावड लागते म्हणजे भक्त भगवंताला प्रसन्न करण्यासाठी प्रयत्न करतात आणि भगवंत भक्ताला प्रसन्न करतात. म्हणून कृष्णाला पण ते आकर्षित करून घेते. आणि याच्यामध्ये काय होत आहे, ह्याच्या कुठलं या स्तरावर जेव्हा जो येतो त्या कृष्णाकर्षणी आणि सांदरांत विषय या स्तरावरती, तो भक्तिमय जीवनामध्ये किती जरी अडथळे आले, विघ्न आले, काही त्याला चिंता करत नाही. तो भक्ती सोडत नाही जेव्हा प्रेमात असलेला. आणि विशेष करून तो भगवंताची त्याला विशेष शीतलता. आधी त्याला हृदयामध्ये जे काही अर्थात दोन प्रकारचे, एक भगवंताच्या विरहामुळे होणार जे काही भाव स्तरावर त्याला भगवंताचं किरण प्राप्त झालेत, फक्त सूर्याची किरण. भगवंत नाही भेटलेत पण प्रेमामध्ये आदान प्रदान पण सुरू झालं. तर त्या विरहामध्ये विरहाच्या अग्नी तापलेला होतं. आता काय झालेलं आहे, त्याला शीतलता प्राप्त होऊ लागलेली. म्हणजे भगवंत प्रेरणेतनं वियोग पण झालेला आणि त्याचबरोबर त्या मिलनामुळं शीतलता पण आहे. म्हणजे उष्णता आणि शीतलता दोन्हीचा अनुभव होऊ लागला त्याला. म्हणून म्हटलेलं आहे की याच्याविषयी म्हटलेलं आहे या सांदरानंद विशेषात्मविषयी, ब्रह्मानंदो भवे देशी चेत परार्ध गुणीकृत नैते भक्ती सुखांबोधे परमाणु तुलामपी. म्हटलंय की असं सांगतात की तुमच्या दर्शनामुळं हे भगवंता विशुद्ध आनंदामुळे काय झालेलं आहे, त्या विशुद्ध आनंदाच्या सागरात मी पूर्ण मग्न झाल्यामुळं तुमचं जे ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती आहे ती सुद्धा मला एखाद्या म्हणजे गायीच्या खुरात मावलेलं पाणी त्यासारखं एकदम कमी दर्जाचं वाटतंय म्हणे मला. कारण ब्रह्मस्तरावर जो अनुभव आहे तो काही फार विशेष अनुभव नाही. तसं मग कृष्ण हे सांदराविषयी कृष्णाकृष्ण जे म्हटलेलं आहे, तो श्लोक आहे भागवतातला 7व्या संदर्भातला. योयम नृलोके बत भूरी भागा लोकम पुराणा मुनियो वियंती येशाम ग्रहाना वसती ती साक्षात गूढम परम ब्रह्म मनुष्यलिंगम. विष्णू चक्र ठाकूर म्हणायचे त्यामुळे प्रल्हाद काय भाग्य म्हणे, त्याने भगवंत दर्शन केले, आम्ही किती दुर्भाग्यवान आहोत. आणि मग युधिष्ठिर महाराज पण नारद म्हणतात की हे प्रल्हादचे गुरु म्हणे मी आणि बाकीचे भक्त सगळ्यांनी पांडव फार भाग्यवान, कारण साक्षात तुमच्या सोबत असतात पांडव. तुम्ही ऐकले की नाही गोष्ट की प्रभात म्हणतात पांडव भगवत धामात कधी जात नाहीत म्हणे. कसं काय, एवढे मोठे भक्त आहेत पण पांडव भगवत धामात जात नाही. याचा अर्थ काय, पांडव नेहमी भगवंताजवळ असतात. भगवान जिथं लीला करतात तिथं पांडव असतातच नेहमी. आता द्वापारयुगात पांडव होते, पुन्हा मग चैतन्यामध्ये लिहिलेत पण पांडव होते माहिती ना आपल्याला. जेव्हा भावानंद रायाला भेटले चैतन्यावर, त्यांची 5 मुलं होती. चैतन्याप्रमाणे भावानंद राय, हे भावानंद तुम्ही पंडू महाराज आहेत साक्षात आणि तुमची 5 मुलं म्हणजे कोण आहेत, रामानंद राय वगैरे सगळे हे आहेत 5 पांडव आहेत. म्हणजे 5 पांडव नेहमीच असतात, ते श्रेष्ठ आहेत. आणि पुढं म्हणजे साक्षात भगवंत तुमच्याकडे असतात. तुम्हाला त्या आनंदाचा जो तीव्र अनुभव आहे त्याचे सांगतात. आणि पुढे म्हणतात की भगवंत आपल्या भक्तांवर रसाद्वारे आदान प्रदान जे करतात ते म्हणजे कृष्णाकर्षिणी. कृष्ण पण आकर्षित होत अशा भक्ताकडं. भगवंत आपल्या अशा प्रेमी भक्तांना काय करतात, मग आपलं सौंदर्य डोळ्यात, त्याला डोळ्यात आहे सौस्वार्य म्हणजे कानाला सुद्धा, सौरभी नाक त्याचे, सौकुमारी म्हणजे त्वचा, सौरस म्हणजे जीवा,
यांचे क्रमशः आस्वादन करतात. हं. भगवंताचे अंग प्रत्यंग तो काय करू लागतो पूर्णपणे, हं, एकदम त्याच्यामध्ये तो डुंबून जातो हे पाहण्यामध्ये, किंवा भगवंताशी तसं सिद्धदेह प्राप्त झाला त्याला, तर त्या भगवंत लीलेमध्ये पण तो प्रवेश करतोय. हं. तर असा उच्च स्तर आहे हा. आणि मग टप्प्यात स्नेह, मान, प्रणय, राग, अनुराग, महाभाव, आणि हे स्तर एवढे उच्च स्तरावरचे आहेत. हे सर्व स्तर साधकाच्या भौतिक शरीरात प्रकट होऊ शकत नाहीत. हं? का बरं? कारण साधकाचं शरीर कुठलं आहे? साधन आहे, भौतिक शरीर आहे. पण नंतर काय होतं, भावभक्ती स्तरावर त्याला सिद्ध शरीर प्राप्त होत आहे. आणि सिद्ध शरीर भौतिक नाही, आध्यात्मिक आहे. बाहेरचं भौतिक शरीर आहे त्याचं, पण आता ते सिद्ध देह किंवा आध्यात्मिक देह प्राप्त झाल्यामुळे काय झालेलं आहे, ते विकसित झाल्यामुळं हे सगळे जे लक्षण हळूहळू त्याच्यामध्ये प्रकट होतात. भगवंताच्या प्रेमाची तीव्रता जशीशी वाढेल तसं हे प्रकट होतं. विशेष करून राधाणीमध्ये हे सगळे भाव आहेत. आणि महाभाव फक्त आणि फक्त राधाणीमध्येच आहे, इतर कोणातही नाही. तर अशा रीतीनं आपण बघू शकतो की हे सगळे गोष्टी आहेत. हरे कृष्ण, धन्यवाद. तर आपण आजच पूर्ण करतोय सगळं. पण आज प्रश्न घेऊया. जे काही प्रश्न आपले असेल तर चर्चा करणं फार आवश्यक आहे. पण आपल्याला विनंती आहे की आपण असं म्हणू नका आता ते प्रेमाच्या पुढचं सांगा अजून, गोलोकनाथ काय होतं वगैरे. हा, ते मी स्वतःला योग्य समजते. अर्थात याच्यामध्ये मी सांगितलं ना की जे अष्टमी अमृत वृष्टी आहे ती सगळ्या ह्याच्यामध्ये 8वी वृष्टी फार मोठं खूप विस्तारानं वर्णन केलेलं आहे. पण त्या सगळ्या अगदी गोपनीय लीला आहेत किंवा खोलातल्या आहेत, त्यामुळे मी ते इथपर्यंत घेतलेलं आहे. तर आपले काही प्रश्न असतील त्या व्यतिरिक्त आपण विचारू शकतो. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. दंडबद्दल खूप छान झालं. मला आशा बंधबद्दल थोडं सांगा. एक भाव स्तरावरचं जे लक्षण आहे 5व्या नंबरचं. एक मिनिट आपण विचारला. एक मिनिट. सॉरी, काय आपण मी ऐकले, विचारा परत एकदा. काय प्रश्न होता आपला? भाव स्तरावरची जे लक्षण होते त्याच्यातलं 5वं जे लक्षण आहे आशाबंध. हो हो त्याबद्दल सांगा. हो. तर आशाबंधमध्ये काय होतंय, त्याला नेहमी आशा वाटते की भगवंत काय करतील, मला प्राप्त होतील म्हणून. मग तो आशेवर आहे. याचा अर्थ काय, उगच व्यर्थ आशा नाही. त्याचा तो विश्वास झालेला आहे की भगवंत नक्कीच भेटणार आहेत मला. आता आपण म्हणतो भेटणार, आपण हा भेटणार भगवंत, पण असं आपण कॅज्युअली हा भेटतील, पण तेव्हा त्याला ते हृदयात आहे. आणि म्हणून नंतर समुत्कंठ आहे की अजून त्याच्यात वाढत गेलं ते. अजून पण प्रश्न आहे? आशाबंध भौतिक जगात वेगळा अर्थ आहे ना, त्याच्यामुळे ते प्रश्नच नाही म्हणून म्हटलं ना. हा, आशाबंध वेगळा अर्थ आहे. हो, बरोबर आहे. आता कसं आहे, काही शब्द ते आता प्रेम शब्द आहे. भौतिकचं प्रेम कशाला म्हणतात? कामाला प्रेम म्हणतात. बरोबर. आत्मेंद्रिय प्रीतिवांच्या तारे बली काम, कृष्णेंद्रिय प्रीतीच्या धरे प्रेम नाम. स्वतःची इंद्रियांना संतुष्ट करणाऱ्या गोष्टीला काम म्हटलेलं आहे, आणि भगवंताच्या इंद्रियांना संतुष्ट करणाऱ्याला प्रेम म्हटलेलं आहे. पण भौतिकचं ते दोन आहेत असं माहितीच नाही. सगळं आहे ते प्रेमच वाटतं. प्रेमासाठी वाटेल ते कुठलं प्रेम ते. काय प्रश्न अजून कोणाचे? धन्यवाद प्रभूजी, धन्यवाद. अनंत विष्णू प्रभूंचा प्रश्न आपणच हरे कृष्ण, दंडवत प्रणाम प्रभूजी. सगळ्या भक्तांना दंडवत प्रणाम. बोला. प्रभूजी, आपण म्हणला सत्वगुण किती जरी चांगला असला तरी तो भौतिक सत्वगुण असतो. मग आपण तर भौतिक आहे किंवा पंचमहाभूताने बनलेलं आहे, हे जे शरीर आहे पार्थिव आहे, आणि आपली जो मन बुद्धी अहंकार आहे हे पण भौतिक आहे. मग आता तो जो साधक भक्त जो आहे तर तो जो ह्या सत्वगुणाचा जो अगदी शुद्ध जो भाव आहे तो भावात कसा काय जाऊ शकतो? हा, कसं आहे, त्याचं शरीर भौतिक जगात आहे. त्याच्या शरीरावरती भौतिक जगातील म्हणून प्रभाव होऊ लागलाय. त्याला झोपावं पण लागतं की नाही? झोपावं लागतंय. परत त्याला झोपावं लागतंय, खावं लागतंय, बऱ्याच काही गोष्टी करतो तो. त्या 3 गुणांचा म्हणजे प्रभाव नाही असं पण नाही एका दृष्टीने, पण तो शरीराच्या स्तरावरच नाही आता, आत्म्याच्या स्तरावर आहे. त्यामुळे तो पूर्णपणे आत्म काय झालेला आहे, पूर्णपणे विशुद्ध सत्वात आहे, स्थित आहे. बरं ना? ते 3 गुण त्याच्यावर कार्य करतायत,
पण तर त्याला काय त्याचं जाणीव होत नाही. त्याचं आपण समजा आपल्याला ऑपरेशन होत आहे, डॉक्टर ऑपरेशन करतात आणि आपल्याला भूत दिलेली आहे, आपल्याला त्याचा काही अनुभवच होत नाही, काही जाणीव होत नाही. तसं त्याला बाह्य शरीराच्या जसं आता आपण बघतोय, मला आठवतं मायापूरला असताना परमपूज्य जयपाताक महाराज गेल्या 16-17 वर्षापासून, आता ज्या स्थितीत आपण बघतोय तशी तेव्हापासून. पण जवळ गेल्यावर मला जाणवलं अक्षरशः की महाराज बिलकुल त्या स्तरावर नाही आहेत. बाह्य दृष्टीनं म्हणजे आजारी पडतील सगळे, मेडीच चालू पण सगळे आतनं ते त्या स्तरावर नाहीच आहेत. लक्षात आलं ना? ते पूर्णपणे नेहमी चेन्नईला होते, ऑपरेशन चालू होतं तिकडं, आणि त्यानंतर ते इकडं आम्ही नवदीप परिक्रमेत गेलेलो. आहे ते चेन्नईमध्ये हॉस्पिटलमध्ये ICU मध्ये, तिथनं लेक्चर देत आहेत ऑनलाईन वरती. मग त्याचं मन तिथं नाही, ते मन भगवंतामध्ये त्यांचं पूर्णपणे, नाही का? तर त्यामुळे बाह्य दृष्टीने वाटेल आजारी पडले, त्यांना हे केलेलं आहे, अरे हा गुणाचा प्रभाव दिसतोय की त्यांच्यावरही दिसतंय ते दिसतंय, पण नाही, ते बाह्य दृष्टीने आहे. आतनं मात्र पूर्णपणे भगवत, म्हणून म्हटलं ना, तसं गोपाळ महाराज एक उदाहरण सांगितलं मी, झोपलेले आहेत ते. हं. आता झोपणं एक तमोगुणाचं कार्य आहे, पण त्यांच्यासाठी त्याच्या पलीकडे आहे ते. म्हणून त्या आतनं मात्र काय झालं त्यांचं, बाह्य दृष्टीने म्हणजे तमोगुणाचे ते एका दृष्टीने, त्यांच्यासाठी एका दृष्टीने काय आहे, कोणी म्हणणार झोपले तो व्यक्ती कोणतरी, पण त्यांना म्हणजे झोपल्याचं काय चाललंय आतनं ते कुठं माहित त्यांना. एका झोपलेला आहे, पण तो गोलोकंदात जाऊन तिथं लीलेमध्ये प्रवेश करून तिथं लीला बघू लागला आतमध्ये. तर त्यामुळे ते आपल्याला नाही होणं. त्यामुळं भौतिक जगात असताना त्याला ते गुणांचा प्रभाव होतो आणि त्याला आतनं मात्र सिद्धदेह प्राप्त झाल्यामुळं तो विशुद्ध स्वतःमध्ये स्थित आहे. आता हे भाव स्तरावरच्या गोष्टी आहेत, हे काही त्याच्या आधीच्या स्तरावरच्या नाही. अजून प्रभूजी कोणाला पण, प्रश्न? अरे बोल, हा. सॉरी प्रभूजी, पण त्यामध्ये जो आता आत्मा आहे, तर त्याला ह्या ज्या भावना व्हायला पाहिजे, त्याला जे ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय आवश्यक आहेत, बरोबर आहे का? आणि हा जो साधक आहे, भक्त आहे, तो तर निश्चितच भौतिक स्तरावर नसणार आहे, आत्मस्तरावर असणार आहे. मग तो जो आत्मा आहे तो फील कसा करणार? फिलिंग विलिंग डुईंग, त्यासाठी जो पहिलं जे फार फिलिंग आहे. बघा, फार चांगला प्रश्न आहे. मग आता जे आपण कार्य करतोय, हे शरीर कार्य करत आहे असं दिसतंय आपल्याला, पण आत्मा आहे म्हणून शरीर कार्य करतं ना, हो की नाही? आत्मा आहे म्हणून तर शरीर कार्य करत आहे. पण आता हा मुद्दा बरोबर आहे की आत्मा भौतिक बंधनात असल्यामुळे काय झालेलं आहे की त्याला आत्म्याला त्याचं स्वतःचं आध्यात्मिक शरीर असून पण त्या आध्यात्मिक शरीरावर या जगात कार्य करू शकत नाही, कारण 3 गुणांचं बंधन असल्यामुळं, आणि त्याला शरीर पण मिळालं भौतिक शरीर, त्यामुळं भौतिक शरीराद्वारे कार्य करतो 3 गुणांच्या प्रभावानुसार. पण तो जेव्हा उच्च स्तरावर पोहोचतो, तेव्हा जेव्हा त्याला 3 गुणांचा प्रभाव संपुष्टात होतो आत्म्यावरचा, बरं का, ते शरीर कार्य त्याला ते आपोआप ते करत राहतं, शरीर कार्य करत राहतं, म्हणजे काय आपोआप म्हणजे काही चमत्कार होत नाही, आत्मा आहे म्हणूनच कार्य करतात. पण त्या आत्म्याची जी मूळची इंद्रिय आहेत की नाही, दिव्य शरीर आहे आत्मा, ते आता काय झालेलं आहे, त्या तो विशुद्ध सत्वात पोचल्यामुळं त्या आत्म्याची मूळची इंद्रिय पूर्णपणे विकसित झाले, म्हणजे सिद्धदेह प्राप्त झाले. ते दिसताना म्हणणार कुठं दिसत नाही, ते दिसणार नाही आपल्या डोळ्यांनी. हा, बरोबर ना? ते विकसित झाले म्हणजे आपल्यासारखं हात पाय मोठे दिसलं तरी विकसित असं नाही, ते छोटे असू शकतं. भगवान म्हणतात ना, भगवंत असे म्हणले अणुरणीय महत्वमय, भगवंत अणुपेक्षा पण छोटं होऊ शकतं. ते छोटे झाले म्हणजे भगवान नाही, तर असं नाही म्हणतो आपण. त्यामुळे आत्मा विकसित झालेला आहे, पण तो आपल्याला आपल्या डोळ्यात थोडंच, आपण आत्माला आपल्याला आत्माच दिसत नाही, पर भगवंत कसं दिसणार आपल्याला? त्यामुळं ते आपल्याला दिसत नाही, आत्मा, तो आत्मा जो आहे ना, तो पूर्णपणे प्रकट झालेला दिसत नाही, पण तो काय झाला आता सिद्ध स्वरूपात येतो. त्यामुळे भगवत धामात तो आत्मा जाऊ शकतो, तो त्या आध्यात्मिक शरीराद्वारे. हं. बाह्य शरीराद्वारे तो इथंच कार्यक्रम दिसतोय 3 गुणांच्या प्रभावाद्वारे. हं. अजून काय अच्छा, म्हणजे कोणाला याचा अर्थ तो भक्त आध्यात्मिक शरीर स्तरावर जातो, सच्चिदानंद आध्यात्मिक स्वरूपात शरीर? जातो. म्हणजे तो जो भक्त आहे तो सच्चित आनंद स्वरूपात जातो, हो. त्याचा आणि या बद्ध शरीराचा काही संबंध राहत नाही. नाही, आता बघा, तो प्रभात काय म्हणतात, एखादा शुद्ध स्तरावर जरी गेला तरी त्याला इतरांना एक आदर्श दाखवून देण्यासाठी म्हणून तो काय करतो, साधन भजन सर्वांसारखंच करतो. हं. त्याला नियमांचं पालन करण्याच्या पलीकडे गेला तो, पण तरी पण इतरांना आदर्श घालून देण्यासाठी ते सगळं पालन करून दाखवतो तो. हं. बरोबर, एखादे शिक्षक आहे, ते एबीसीडी लिहितात बोर्डवरती, ते एबीसीडी त्यांच्यासाठी नाही, ते मुलांसाठी एबीसीडी आहे, त्यांचं झालेलं आहे. चैतन्य सुद्धा भगवंत आहे, ते भक्ताच्या भूमिकेत येऊन काय करतात, सगळं स्वतः नाचतात गातात, त्यांना काय आवश्यक नाही, त्यांचं काय देणं नाही त्याचं काही, पण आपल्यासाठी ते करतात. त्या पद्धतीनं तो शुद्ध स्थानाचा भक्त आहे,
तो साधन भजन बाह्य दृष्टीने जे करतोय ते पूर्णपणे त्याच्यापेक्षा जास्त उच्च वचन ते भजन कीर्तन करणे सगळं साधना भक्तीमध्ये येतं आणि आता भावभक्तीमध्ये पण आहे. पण बाह्य दृष्टीने तो दाखवतो की अशा दृष्टीने मी सगळं करतोय, पण आत्मा तो भगवंत लीलेत जाणं वगैरे आत्मा जो त्याचा आहे ना, सिद्ध देह झालेला आहे, तो तिथं प्रवेश करतो त्याचा. अजून कोणाचा प्रश्न आहे का? हरी बोल प्रभू, ब्लेस मी, हरी बोल. अजून कोणाचा प्रश्न? झाले वाटतं प्रश्न सर्वांचे. ओके. अरे डोक्यावरून गेलं सर्वांचे. प्रश्न विचारायचे भाव प्रेम हे मोठे मोठे विषय असल्यामुळं प्रश्न विचारणं पण थोडं तसं काही नाही, असतील तर विचारायचं काही कंपल्सरी नाही. आणि उद्या सेशन होणार नाही बरं, तुम्ही उद्या म्हणणार की काय झालं वगैरे नाही. आजच आपण बोलू. मी म्हटलं सुरुवातीला की जेव्हा मी याचा पूर्ण आराखडा केला तेव्हा मी म्हटलं 4-5 दिवस लागतील आणि प्रत्येक सेशनचं मी तसं बघितलं, पण लक्षात आलं की आपल्याला आज पूर्ण होऊ शकतं. कारण शेवटचे भाव आणि प्रेम जे आहे ना ते फार खोलात मी यासाठी मी केलं नाही स्लाइडमध्ये, कारण ते खरंच वरचे विषय आहेत. स्नेह, मान, प्रणय, महाभाव हे मी तरी योग्य नाही ते सगळं सांगायला, त्यामुळे मी अर्थात ते दिलेलं वर्णन त्याच्यामध्ये चैतन्य चरितामृतमध्ये पण आहे, माधुरी कादंबरीमध्ये पण आहे, पण मी आवड केली. आणि तुम्ही ते PDF घेऊन जर बघितलं तर तुम्ही ते पाहू शकता. किंवा काही शब्द असे आहेत की आपल्याला कळण्यासारखे नाही सगळे. मान, प्रणय, महाभाव वगैरे म्हणजे अनुभवाचे पण त्याचे वर्णन पण राहतात, नाही असं नाही. ते कसं कसं गाढव जातं त्याला उदाहरण पण दिले. रस आहे उसाचा, ते कसं हे बनतं, मग खडी साखर बनतं वगैरे असे टप्पे दिले त्याचे. काय प्रश्न संपले? प्रश्न मग सगळ्यांचे? ठीक आहे. तर सर्वांचे खूप धन्यवाद. सर्वांनी खूप अगदी आनंदानं किंवा याच्याने याच्यात सहभाग घेतला आणि सुरुवातीपासूनच आपला उत्साह दिसून आला बऱ्यापैकी. आणि हा विषय खूप गहन आहे, खूप खोलवर आहे. आणि मी हा विषय माधुरी कादंबरी घेतल्यावर मी आतापर्यंत त्याच्यावरती काही प्रवचन केले, पण माधुरी कादंबरी पूर्ण ॲज अ पूर्ण बुक म्हणून आता पहिल्यांदाच घेतला मी. आधी कधी साधू संगवर, अनंत निवृत्त अशा वेगवेगळ्या टप्प्यावरती वेगवेगळे सेमिनार दिलेले आहेत. पण किंवा इव्हन श्रद्धा ते प्रेम याच्यावर पण वेगळं असं केलंय, थोडक्यात शॉर्ट असं. पण यावेळेला पहिल्यांदाच हे पूर्ण 8 ज्या गोष्टी आहेत त्या पूर्ण घेतलेल्या आहेत. तर त्यामुळं थोडं एक आव्हान होतं माझ्यासाठी, पण गुरुमांच्या कृपेनं, वैष्णवाच्या कृपेनं त्या पूर्ण झाल्या बऱ्यापैकी. आपल्याला कितपत प्रसन्नता झाली ते माहित नाही मला, पण तरी पण केलं. तर ठीक आहे, धन्यवाद तुम्ही. आणि विशेष रसिक शिरोमणी प्रभूंचे पण खूप धन्यवाद. त्यांचे खूप सहकार्य लाभलं मला, त्यांचं प्रोत्साहन पण लाभतंय. आणि मी सांगितलं असं काल सुद्धा की जो पुढचा जो विषय असणार आहे तो म्हणजे सप्टेंबर किंवा ऑक्टोबर तारीख निश्चित करूच आम्ही. त्याच्यामध्ये चतुश्लोकी भागवत आपण हे करणार आहोत. भगवंतानी जेव्हा ब्रह्मदेवाला 4 श्लोक सांगितले आणि संपूर्ण भागवत ते 4 श्लोकात सगळं झालं. इतकं अप्रतिम आहे ते. खूप त्याच्यात अर्थ त्यात थोडं फिलॉसॉफिकल आहे, पण ते फिलॉसॉफिकल असतं ते फार आणि गरजेचं आहे आपल्याला. आपण इस्कॉनच्या बाबतीत जेवढं तत्वज्ञान क्लिअर होईल आपलं, तेवढं आपल्याला अजून पुढं सोपं होईल आणि मला बरं वाटेल आपल्या सर्वांची सेवा करण्यासाठी. आणि गुरुमानांना पण मी प्रार्थना गुरुमानशी पण हे केलंय आणि उद्याच चाललंय मी गुरुमानांना भेटायला. तर पंढरपुरात गुरुमान परवा दिवशी निर्जला एकादशी गुरुमान सानिध्यामध्ये जप करायचा आहे विचार आहे. तर याच्यावरती बरेच जण रेकॉर्डिंग ऑडिओ सगळं मागतात. तर ते ऑडिओ रेकॉर्डिंग किंवा ते माझ्याकडं ती सेवा नसल्यामुळे मला माहित नाही, त्या ग्रुपमध्ये नाही आहे. मला वाटतं रसिक शिरोमणी प्रभू आपण काय याच्याविषयी काही ऍडमिन डिपार्टमेंटशी बोलून आपण कळवू. हो. तर हा ग्रुप लगेच काय डिलीट होईल असं वाटत नाही मला, है ना? हा नाही ग्रुप रोजच्या म्हणजे रोजच्या आता भक्तिशास्त्र जसं वर्षभर चालतो ग्रुप, हो हा ग्रुप माधुरी कादंबरीसाठी घेतला असला तरी मला नाही वाटत की लगेच उद्या डिलीट करतील असं वाटत नाही. नाही. तर रसिक शिरोमणी प्रभूंना विनंती आहे की त्यांनी म्हणजे संबंधितांना थोडं संपर्क करून काय त्यांचं हे असेल किंवा तर आपण त्याच्याविषयी हे करू शकता, किंवा जसं रेकॉर्डिंग त्यात हे करणं किंवा ते PDF अजून PDF तर प्रभूंकडे आपण हे केलेलं आहे, हो तर त्यांच्याकडे घेऊ शकता. ठीक आहे. तर मला वाटतं त्या ठिकाणी थांबूया आपण. खूप खूप धन्यवाद सर्वांचे. आणि एवढं सगळं बोलताना काही चुकलं असेल, माझ्याकडून काही शब्द चुकीचे गेले असतील किंवा थोडं तात्विक गोष्टी सांगता थोडं मागमूड झाले तर आपण क्षमा करावी अशी आशा करतो मी आणि त्याच विराम देतो. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. हाय गौर प्रेमानंदे. हरी हरी बोल.
हरे कृष्ण. हिज ग्रेस धर्मराज प्रभूंची जय. प्रभुपाद जय. की खूप छान सांगितलं प्रभूजी. अवघड विषय आहे तसा, पण भक्तीचे अनेक रूप त्याच्यामुळे समजले आणि भक्तांना नक्की त्याचा लाभ झालेला असेल. तर तुम्ही घेतलेल्या परिश्रमाचं आम्हाला जाणीव आहे आणि खूप त्याच्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत आपले. खूप तुम्ही मेहनत केली या प्रेझेंटेशनसाठी आणि त्याच्यामुळे आम्हाला आमच्या आनंदात जास्त भर पडली. इकडे दे गं, श्रावणी. धन्यवाद. हरे कृष्ण. धन्यवाद धन्यवाद. आता मला विप्रलंब भावाची अनुभूती ठीक आहे मॅडम. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्णा. हरे कृष्णा प्रभुजी दंडवत. हे संदेश